जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 19. शिकवण नाम समास पहिला. लेखन क्रिया निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसूनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक 19 आहे. शिकवण नाम आणि समास पहिला, लेखन क्रिया निरूपण नाम. आणि या समासामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये हा समास म्हणजे सुंदर हस्ताक्षर, ग्रंथ लेखन आणि लेखन सामग्री यांच्याबद्दल वाटतो खरा, पण समर्थ या समासामधून एक अतिशय खोल असं जीवनसूत्र आम्हाला सांगत आहेत. समर्थ सांगतात की जसं आपण अक्षर लिहितो ना, तसंच आपण आपलं चरित्र लिहिलं पाहिजे. जसं आपण ग्रंथ घडवतो ना, तसंच आपण आपलं जीवन घडवलं पाहिजे. या समासामध्ये वापरलेली लेखन क्रिया निरूपण नाम या समासामध्ये लेखन ही केवळ एक उपमा आहे, पण प्रत्यक्षात समर्थ आपल्याला शिस्त, सातत्य, गुणवत्तापूर्ण काम, दूरदृष्टी आणि उत्कृष्टता शिकवत आहेत याच समासामध्ये. या समासामध्ये काय शिकवण मिळते बघा. प्रत्येक काम सुंदर आणि स्पष्ट असावं. समर्थ म्हणतात की अक्षर असे असावे की पाहणाऱ्याला आनंद वाटावा. बरोबर सांगितले समर्थांनी या समासामध्ये. एखादा शिक्षक शिकवत असतो, बरोबर का, एखादा योग शिक्षक तिथं योगासनाचा वर्ग घेत असतो, तर त्यांचे काम इतके स्पष्ट असतात की लोकांना समजण्यासाठी पुन्हा विचारू लागूच नये. बरोबर का. यातून बोध काय घेतला. काम फक्त पूर्ण करायचं नाही, तर काम हे उत्कृष्टरित्या पूर्ण करायचं आहे. सातत्य हेच यशाचे रहस्य आहे. आपण पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर एक सारखं दिसावं असा प्रयत्न केला पाहिजे, असं समर्थ सांगतात. अनेक जण काय करतात, नवीन वर्ष आलं की योग करायचा, व्यायाम करायचा, जिम करायची, नामस्मरण सुरू करायचं, असं काय करतात, रिझोल्युशन करतात, निश्चय करतात. पहिले 15 दिवस उत्साह असतो आणि नंतर हे सगळं थांबून गेलेलं असतं. आहे का पहिलं अक्षर शेवटच्या अक्षरासारखं? नाहीये. समर्थ सांगतात की सुरुवात चांगली असण्यापेक्षा तीच सुरुवात चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत टिकवणं अधिक महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूच नाही, या समासातला संदेश आहे बरं का. काना, मात्रा, वेलांटी, उकार, रस्व, दीर्घ हे सगळं नीट असलं पाहिजे. एखादा मोठा कार्यक्रम फक्त छोट्या छोट्या नियोजनाच्या चुकींमुळे बिघडू शकतो बरं का. बघा ना, एखादा मोठा कार्यक्रम आहे, माईकच तपासला नाही है ना, आणि त्या मोठ्या कार्यक्रमाची जाहिरात व्यवस्थित झालेली नाही, आणि त्या जाहिरातीमध्ये दिलेला नंबर चुकीचा आहे, ऍड्रेस चुकीचा आहे, वेळ चुकीची आहे, कसा व्हायचा तो मोठा कार्यक्रम यशस्वी. एक छोटीशी चूक एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बाधा आणू शकते, बिघडू शकते. मोठे यश हे लहान गोष्टींच्या अचूकतेतून निर्माण होतं, हेच समर्थ सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टींकडे कधी दुर्लक्ष करू नका. जीवनात योग्य अंतर आणि मर्यादा असलीच पाहिजे. जर लेखन करताना ओळी एकमेकांवरती आदळत असतील, आपटत असतील आहे ना, तर ते गिचमीड दिसतं की नाही. आज अनेक लोक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय करतायत, प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करतायत, गिचमीड करतायत. मित्रांच्या आयुष्यामध्ये, मुलांच्या निर्णयांमध्ये, नातेसंबंधांमुळे काय करले जाते, तिथं जो काही अतिप्रमाणाचा हस्तक्षेप होतोय की नाही, त्याच्यामुळे ताण तणाव वाढत आहे बघा. समर्थ म्हणतात प्रेम असावे, पण त्या प्रेमाचा अतिरेक असू नये, अतिक्रमण असू नये. समर्थ म्हणतात की आधी नियोजन पाहिजे आणि मग कृती पाहिजे. कागदावरती आधी रेषा आखून घ्यायच्या आणि मग लिहायचं. घर बांधताना नकाशा काढावा लागतो. व्यवसाय सुरू करताना व्यवसायात भांडवल लागतं, येणारी आव्हानं लागतात, याचं अचूक नियोजन असलं पाहिजे. बरोबर का. नियोजन केल्याशिवाय केलेले काम म्हणजे दिशेविण धावणे, नुसता पळत सुटला, पण कुठल्या बाजूला जायचं नाही माहिती, नियोजनच नाही ना, मग ती दिशा कशी असणार. नाहीये. मग समर्थ याच समासामध्ये सांगतात की असे काम करा की चुका शोधाव्या लागूच नाही. एकही चूक अशी शोधून सुद्धा सापडली नाही पाहिजे, एवढा एक्सलन्स पाहिजे. एखादा डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, तो आपल्या कामामध्ये इतका निष्णात असतो, प्रामाणिक असतो की लोकांचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास असतो की हा चुकूच शकणार नाही. बरोबर आहे का. याच्यामध्ये बोध काय आहे, गुणवत्ता हीच सर्वोत्तम जाहिरात आहे. लोकांना माहित असते हा डॉक्टर चुकीचं काही सांगणार नाही,
हा इंजिनियर कधी चुकीचं डिझाईन बनवणार नाही, हा शिक्षक कधीही चुकीच्या पद्धतीनं शिकवणार नाही. आणि हीच त्याची सर्वात मोठी जाहिरात असते बरं का. समर्थ याच समासामध्ये सांगतात की तरुणपणे सुंदर लिहिण्याची सवय लावा. बघा ना, वाचन, ध्यान, व्यायाम, सूर्यनमस्कार, वेळेचं नियोजन, आर्थिक शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी तारुण्यामध्ये लावल्याच्या नंतर आयुष्यभर त्याचे फायदेच फायदे आहेत ना. तोटा तो काय? काहीच नाही, फायदाच फक्त. अतिरेक टाळा. समर्थ सांगतात अतिशय बारीक अक्षर नको आणि अति मोठं सुद्धा अक्षर नको. कसं आहे? मध्यम मार्ग पाहिजे. खूप बोलणं वाईट आणि अजिबातच न बोलणं हेही वाईट. खूप खर्च वाईट आणि अति काटकसर सुद्धा वाईट. मग समर्थ सांगतात की मध्यम मार्ग हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. समर्थ याच समासामध्ये सांगतात की आपल्या कामाची छाप अशी असावी की लोक आपल्याकडे पाहून प्रेरित झाले पाहिजेत. समर्थ म्हणतात की असा ग्रंथ लिहा की लोकांना हेवा वाटला पाहिजे. जेव्हा एखादा वक्ता, एखादा समाजसेवक उत्कृष्ट असं कार्य करतो, तेव्हा लोक म्हणतात काम करावं तर असं है ना, आणि असंच काम आपण सुद्धा करायला हवं. एवढी प्रेरणा लोकांनी आपल्याकडून घेतली पाहिजे. इतरांचं यश, तुमचं यश इतरांना प्रेरणा देणारच असावं. बघा ना, कीर्ती कष्टातून मिळते. समर्थ याच समासामध्ये सांगतात की आजपर्यंत झालेली सगळी संत मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, यांची कीर्ती आज कशी आहे? अजर आहे, अमर आहे. पण त्यासाठी त्यांनी प्रचंड अशी काय केलेली आहे? मेहनत केलेली आहे, परिश्रम केलेली आहे, म्हणून त्यांची कीर्ती आजही टिकून आहे. बरोबर आहे का? त्यांनी आराम केला असता तर? आराम क्षणिक होता ना, आणि कीर्ती कायमची आहे, शाश्वत आहे. योग्य साधने आणि संसाधने जपा. समर्थ या समासाच्या शेवटाकडे जाणाऱ्या ओव्यांमध्ये हेच सांगत आहेत की कागद असू दे, शाई असू दे, लेखणी असू दे, रंग असू दे, पेट्या असू दे, कुलूप असू दे, याचा उल्लेख केलाय समर्थांनी या समासामध्येच. आणि याचा गूढ अर्थ होतो की आजची साधने म्हणजे पुस्तक असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, वेळ असेल, ही सुद्धा साधन आहे. आरोग्य असेल, हे सर्व तुम्ही आम्ही जपलं पाहिजे. साधने जपणारा माणूसच मोठं कार्य करू शकतो. या समासाचे 5 मुख्य जीवन सूत्र जर काही असतील तर पहिलं सगळ्यात आहे उत्कृष्टता म्हणजे एक्सलन्स. काम असे करा की लोक प्रभावित होतील. दुसरं जीवनसूत्र आहे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखी गुणवत्ता टिकवून ठेवा सातत्याने. शिस्त म्हणजे डिसिप्लिन, लहान लहान गोष्टीमध्ये अचूकता राखून ठेवा. नियोजन म्हणजे प्लॅनिंग, विचारपूर्वक काम करा. आणि सर्वात शेवटचं 5व्या क्रमांकाचं आहे जतन म्हणजे प्रिझर्वेशन. ज्ञान, साधने, वेळ आणि आरोग्य यांचं रक्षण करा, संरक्षण करा. समर्थ सांगतात की लेखन कलेच्या निमित्ताने माणसाला समर्थांनी शिकवलं, लेखन कलेचं निमित्त केलं आणि तुम्हा आम्हाला सांगितलं की जसे स्वच्छ अक्षर, सुंदर अक्षर, शिस्तबद्ध आणि टिकाऊ असं प्रत्येकाला वाटतं, तसेच आपले विचार, आपले आचरण, आपले कार्य आणि आपलं संपूर्ण जीवन तितकंच स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध असावं. बघा ना, पहिली ओवी काय सांगितली? ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. काय सांगितलं पहिल्या ओवीमध्ये? लेखन करणाऱ्या व्यक्तीने आपले अक्षर इतके स्पष्ट, सुबक आणि सुंदर ठेवावे की पाहताच तो जो ज्ञानी व्यक्ती आहे, विद्वान आहे, जाणकार आहे, त्याच्या मनामध्ये समाधान निर्माण झालं पाहिजे. बघा, समर्थ सांगतात की इथे फक्त हस्ताक्षराचा विषय नाही आहे, तर संपूर्ण जीवन कसे असावे हे समर्थ सांगत आहेत. जसे सुंदर हस्ताक्षर, अक्षर सुंदर दिसण्यासाठी आपण सराव करतो, संयम ठेवतो आणि काळजी करतो बरं का, आपलं हस्ताक्षर उत्तमच असावं. तसंच व्यक्तीने त्याचं व्यक्तिमत्व सुंदर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. सुंदर अक्षर म्हणजे बाह्य सौंदर्य नव्हे, तर त्यामागे असलेली शिस्त, नीटनेटकेपणा, एकाग्रता आणि गुणवत्तेची वृत्ती होय. समर्थ सांगतात की तुमचे काम असे असावे की ते काम पाहून जाणकार व्यक्तीही म्हणावे हे सर्वोत्कृष्ट काम झाले बरं का आतापर्यंत, है ना. साधकाचे जीवन देखील एक प्रकारचा ग्रंथच आहे ना. बघा ना,
साधकाची कर्म म्हणजे अक्षर, साधकाचे संस्कार म्हणजे त्यावर असलेली शाई, साधकाचं जीवन म्हणजे तो कागद आणि लेखक म्हणजे तो साधक स्वतः. जसे ग्रंथातील अक्षर सुंदर असतात ना, तसे साधकाचे विचार, वाणी आणि आचरण सुद्धा देखणं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे. लोकांनी आपलं बोलणं ऐकून, वर्तन पाहून आणि कार्य अनुभवून कायम समाधानीच असलं पाहिजे. बरोबर आहे का? आहे ना, एखादा योग शिक्षक असतो, तो योग शिक्षक योगासनाचा वर्ग घेत असताना वेळेचं पालन करतो, स्पष्ट सूचना देतो आणि सर्वांशी प्रेमाने वागतो, प्रेमाने शिकवतो. आणि मग विद्यार्थी वर्ग संपल्यावर म्हणतात, खूप छान शिकायला मिळालं सर आज तुमच्याकडून. हेच चतुर समाधानाची पावती आहे. या पहिल्या ओवीतून आपण काय धडे घेतले? जे काही करतोय ते उत्कृष्ट असलं पाहिजे, साधारण नाही हो, कसं तरी आपलं केलंय असं नाही, दर्जेदार पाहिजे, गुणवत्ता पूर्ण पाहिजे. सरावाशिवाय सौंदर्य निर्माण होतच नाही. अक्षर असू द्या किंवा व्यक्तिमत्व असू द्या, ते व्यक्तिमत्व कसं तयार होतंय? सुंदर तयार होतंय, त्या व्यक्तिमत्वाला एक सौंदर्य निर्माण होतंय, ते सर्वामुळेच. बघा ना पुढं, तुमचे तुमचे जे काम आहे ना, तेच तुमची ओळख बनत असते. लोक तुमच्या शब्दापेक्षा कृतीवरती जास्त विश्वास ठेवतात, ही ओवी सांगते. जीवन असं जगा की लोक तुमच्याकडे पाहून समाधानीच झाली पाहिजे. पहिल्या ओवीचा सार एका ओळीत सांगायचा झाला तर, अक्षर सुंदर लिहिण्याचा उपदेश करून समर्थ प्रत्यक्षात असं सांगतात की आपले वाणी, आपली विचार, आपले आचरण आणि आपलं कार्य इतकं सुंदर घडवा की जाणकार लोकांच्या मनात आदर आणि समाधानच निर्माण झाला पाहिजे. बघा पुढची उभी, वाटोळे सरळे मोकळे, वोतले मसीचे काळे, कुळकुळीत बळी चालल्या ढाळे, मुक्तमाळा जैशा. समर्थ सांगतात की अक्षरे ही गोलाकार असतात, सरळ असतात, स्पष्ट असतात आणि गडद असतात. अक्षरांच्या ओळी इतक्या सुंदर आणि एकसारख्या असाव्यात की मोत्यांच्या माळेसारखी ती अक्षरं दिसली पाहिजेत. बघा किती सुंदर उपमा दिली समर्थ. इथे फक्त सुंदर हस्ताक्षराचे सौंदर्य कसं असावं हे सांगत नाहीत, तर जीवनातील सौंदर्य, संतुलन आणि सुव्यवस्था शिकवत आहेत. मोत्यांची माळ का सुंदर दिसतो? का सुंदर दिसते? कारण प्रत्येक मोती कसा असतो? योग्य आकाराचा असतो, योग्य ठिकाणी असतो आणि ते एकमेकांशी सहज जोडलेले असतात. ते एकमेकावरती आदळत नाहीत बरं का, आदळापट करत नाहीत. तसंच माणसाचं जीवन असावं. या ओवीतला प्रत्येक शब्द हा साधकाच्या जीवनाचा गुण सांगतोय. वाटोळे है ना, वाटोळेचा अर्थ काय होतो? ते वाटोळे नाही, आयुष्याचं वाटोळ झालं, रगीन झालं तसलं नाही. मनात कोमलता पाहिजे. वाटोळे म्हणजे कसं गोलाकार असतं, ते सुबक असतं, छान दिसतं. ते गोल आकाराला कधीही कोपरा नसतो, म्हणजे ते वाटोळे. तसंच साधकाच्या स्वभावामध्ये कटुता, अहंकार आणि कठोरपणा कधीच नसावा. इतकं ते गोल असावं, नारळासारखं असावं. नारळ कसा गोल गरगरीत असतो, बाहेरून कठीण दिसतो आणि आतून लय गोड असतो, है की नाही, मधुर असतं ते पाणी. साधकाने मात्र बाहेरून आणि आतून सुद्धा कसं असावं? मृदू असावं, मृदू. त्याला वाटोळे म्हटलंय. हा एक गुण दाखवला. बघा पुढं, सरळे सरळे जीवनामध्ये प्रामाणिकपणा असावा. सरळ अक्षर वाचायला सोपं असतं आणि सरळ माणूस समजायला सोपा असतो. बरोबर आहे की नाही? काही लोक समोर एक बोलतात, मागं दुसरं बोलतात. अशा व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवत नाही. आणि सरळ मार्गी माणूस आहे की नाही, माहीत असते यांना, फटकाळ आहे पण चांगला आहे, सरळ मार्गी आहे. सरळ मनुष्य हा सर्वांचा विश्वास सहज जिंकतो. बघा पुढे एक मागे एक असलं त्याला जमत नसते, दुटप्पी भूमिका नसते. तिसरा गुण दाखवला, मोकळे. विचार कसे स्पष्ट असावेत. अक्षरे जर एकमेकांमध्ये गुंतलेली असतील तर ती वाचता येतील का? येत नाहीत. मोकळं पाहिजे, मोकळं. तसेच मनामध्ये खूप गोंधळ आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, अपेक्षा, भीती आहे. निर्णय चुकला हो. मोबाईलमध्ये खूप ऍप आहेत, नुसते ऍपच घेतलेत दाद्यानं, आणि ऍप उघडलं की मोबाईल स्लो होतोय, हँग होतोय, हँग. तसंच जर मनामध्ये खूप विचार असतील आणि आपण जर ते मन उघडलं तर ते मन बी हँगच होते, अस्थिर होतंय, चंचल होतंय, त्याचं त्यालाच कळत नाही. मसीचे काळे म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये ठामपणा असावा. एखादं फिकट अक्षर असतं ते दिसत नाही,
तसंच फिकट व्यक्तिमत्व प्रभावामध्ये टिकत नाही. प्रभावी नसतंच, ते फिकट असतं, सपक असतं, सपक. योग शिक्षक, वक्ता, नेता बोलताना कसे आत्मविश्वासानं त्यांची भाषणं वगैरे बघा किती दमदार असतं की नाही. एखादा वक्ता असतो, त्याचं वक्तृत्व खूप उत्तमाचं असतं, ठसतं, ते फिकट नसतं, गडद असतं, गडद. आणि त्यांनी बोललेले प्रत्येक शब्द लोकांच्या मनामध्ये ठसतात, उतरतात. म्हणून समर्थ सांगतात की मुक्त माळा जैसा, याचा गूढ अर्थ असा आहे की मोत्याची माळ 3 गोष्टींमुळे सुंदर दिसते. का बरं दिसते बघा? प्रत्येक मोती हा स्वतंत्र आहे, तसेच प्रत्येक दिवस हा स्वतंत्र असावा आपल्या जीवनामध्ये. सर्व मोती एका दोऱ्याने जोडलेले असावेत. तसंच आहे तुमच्या आमच्या जीवनामधील सर्व कर्म हे भगवंताशी अखंड जोडलेली असावीत. सर्व मोती समान अंतरावरती असावेत. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतुलन असावं. काम असू द्या, कुटुंब असू द्या, साधना असू द्या, आरोग्य असू द्या, ह्याच्यामध्ये समतोल असलाच पाहिजे. बरोबर आहे का? है ना? बघा की ह्याचं उदाहरण बघूया. साधकाने काय केलंय? समर्थ जणू सांगतायत की तुझे जीवन असे घडव की तुझे विचार, तुझी वाणी, तुझे आचरण आणि साधना मोत्याच्या माळेसारख्या सुंदर आणि शिस्तबद्ध, आकर्षकच दिसली पाहिजे. लोकांना तुझ्या शब्दापेक्षा तुझे जीवन पाहून कायम प्रेरणाच मिळाली पाहिजे. या उवीमध्ये काय सार आहे बघा? मन कोमल ठेवा, वर्तन सरळ ठेवा, विचार स्पष्ट ठेवा, निर्णय ठाम ठेवा, जीवनामध्ये सुव्यवस्था ठेवा, सर्व कर्म ईश्वराशी जोडा. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आकुर्ली वेलांड्या. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की लेखनातील प्रत्येक अक्षर, काना, मात्रा, वेलांटी आणि त्याचे अंतर अचूक आणि नीट नेटके असावे. कोणतीही गोष्ट विस्कळीत किंवा चुकीच्या जागी असूच नाही. समर्थ अत्यंत महत्वाचा एक जीवन धडा आपल्याला देत आहेत. मोठेपणा हा मोठ्या गोष्टींमुळे होत नाही, तर छोट्या गोष्टींच्या अचूकतेमुळे काय होतं? मोठेपणा निर्माण होतो. ग्रंथ सुंदर दिसण्यासाठी फक्त मोठी अक्षरे सुंदर असणे पुरेसे नसते, तर त्यामध्ये असलेला काना, मात्रा, वेलांटी सुद्धा तितक्याच योग्य असाव्या लागतात. अनेक माणसं जीवन महान होण्यासाठी फक्त मोठी कार्य करून चालत नाही, तर दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या सवयी ह्या उत्तमाच्या असाव्या लागतात. अक्षर मोठं म्हणजे मोठं कर्म एक नाही. काना, मात्रा, वेलांटी, उकार ही दैनंदिन जीवनामधल्या सूक्ष्म गोष्टी आहेत, त्यात चुकीचे असतील तर अक्षर चुकलंच की. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये सूक्ष्म गोष्टी कशा आहेत? बोलण्याची पद्धत, वेळ पाळणे, नम्रता पाळणे, स्वच्छता पाळणे, कृतज्ञता व्यक्त करणे, नियमित साधना करणे, ह्या सगळ्या लहान लहान वाटणाऱ्या गोष्टीच आहेत ना. यातूनच सुंदर आणि मोठं व्यक्तिमत्व तयार होत असतं. अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात, पण अशा सगळ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि काय होतं? ते कधी मोठी होऊच शकत नाहीत. दररोज 10 मिनिटे जप करण्याचा ते निर्णय घेतात, पण ते विसरून जातात. बरोबर आहे का? साधी गोष्ट आहे ते. रोज सकाळी उठून योग आणि सूर्यनमस्कार करायचा, प्राणायाम करायचं, ध्यान करायचं, पण ते कधीच करत नाहीत. अध्यात्मावरती बोलायचं असतं, पण त्यांच्या वागणुकीमध्ये अहंकार असतो. मग कसं होणार? ही छोटी गोष्ट आहे, पण पूर्ण व्यक्तिमत्व त्या ठिकाणी खराब झालं ना. यामुळे जीवनातील मात्रा बिघडली ना. आपल्याला कळायला पाहिजे मात्रा किती पाहिजे. एखादा योग शिक्षक असतो, तो उत्तम योगासने शिकवतो, पण तो कधीच वेळेवर येत नाही. तो विद्यार्थ्यांशी नीट बोलत नाही, तो स्वतःचा सराव करत नाही. मग काय होतं? त्याच्या मोठ्या ज्ञानाचा प्रभाव कमी कमी होत जातो, कारण त्याचा काना आणि मात्रा दोन्ही चुकलंय ना. काना आणि मात्रा व्यवस्थित असता तर तो अधिक सुंदर दिसला असता, सुबक दिसला असता की नाही. बघा ना, अजून आहे घरगुती जीवनामध्ये एखादा व्यक्ती कुटुंबासाठी पैसा खूप कमवतो, पण तो कुटुंबातल्या कोणाला प्रेमाने बोलत नाही, कुटुंबाला वेळ देत नाही, आणि कधी बायकोनी टिफिन दिला म्हणून तिला कधी थँक्यू म्हणत नाही, आभार त्या ठिकाणी व्यक्त करत नाही, कृतज्ञता भाव त्याच्याकडे नाहीये, तर नात्यातला गोडवा हरवून जाईल आणि ह्याच्या जीवनातली वेलांटी चुकली, कसा तो सुंदर दिसेल. साधनेसाठी संदेश दिलाय समर्थांनी की साधकाला वाटतं की मी खूप मोठी
साधना करतोय, उपासना करतोय. समर्थ विचारतात, एवढी उपासना करतोयस, अहंकार कमी झाला का? रागराग चिडचिड कमी झाली का? वाणी मधुर झाली का? दया करुणा प्रेम वाढलं का? हीच ती जीवनातली मात्रा आहे, हीच ती साधनेतली उपासनेतली मात्रा आहे, ही वाढली पाहिजे. या ओवीतून आम्हाला 5 जीवनसूत्र समजली. लहान लहान गोष्टींकडे दुर्लक्ष कधीच करू नये. यशाचे रहस्य त्याच लहान लहान गोष्टींमध्ये लपलेलं असतं. अचूकता ही सौंदर्याची जननी आहे. शिस्तीमुळेच उत्कृष्टता निर्माण होते. दैनंदिन सवयी व्यक्तिमत्व घडवत असतात बरं का. आपल्या छोट्या छोट्या सवयी आहेत. एखादा मोठा निर्णय नव्हे तर रोजच्या छोट्या छोट्या सवयीच तुमचं आमचं जीवन घडवत असतात. सूक्ष्म चुका मोठ्या प्रमाणावरती करतात बघा. लहान गळती असते ना, है ना, एखादं जहाज असते, एखादी नाव असते, एखादे बोट असते, त्या बोटीला आहे ना लहान गळती लागलेली असते, उगाच छोटीशी असते, पण अख्खं जहाज बुडवू शकते, अख्खी नाव बुडवू शकते, एवढी क्षमता त्या लहान गळतीमध्ये असते. म्हणून सूक्ष्म चुका मोठ्या परिणाम करतात. एक छोटी चूक आणि मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. साधनेतील बारकावे महत्वाचे हो. फक्त नामस्मरण करताना स्मरणिकेची संख्या महत्वाची नाहीये, तर आपण कुठल्या भावार्थाने नामस्मरण करतो हेही तितकंच महत्वाचं आहे. हा बारकावा आहे. सूक्ष्मातून पाहिलं पाहिजे तुम्ही. आम्ही अक्षरातील काना मात्रा जशा योग्य जागी असल्यानंतर लेखन सुंदर होतं ना, तसंच जीवनातील छोट्या सवयी, शिस्त, नम्रता, वेळेचं भान आणि सदाचार जर योग्य असेल तर व्यक्तिमत्व तेजस्वी होतं. तेजस्वी. मोठ्या यशाचा पाया हा लहान गोष्टीतील अचूकता, शिस्त आणि सजगतेवरती उभारलेला असतो. म्हणून जीवनातील प्रत्येक काय आहे काना मात्रा वेलांटी आपण नीट ठेवली पाहिजे. बघा पुढे, पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपतो पाहत गेले, एका टांकेची लिहिले ऐसे वाटे. मग इथं समर्थ सांगतात की ग्रंथाच्या सुरुवातीचे अक्षर आणि शेवटचे अक्षर पाहिले असता संपूर्ण ग्रंथ जणू एकाच वेळी, एकाच लेखणीने, एकाच दर्जात, एकाच व्यक्तीने लिहिलाय असा वाटला पाहिजे. समर्थ इथे आपल्याला कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हा जीवनातील अत्यंत महत्वाचा गुण शिकवत आहेत. सुरुवात करताना उत्साह असतो आणि ते नैसर्गिक आहे, सोपं आहे. सुरुवातीला उत्साह असतो, पण तोच उत्साह, तोच दर्जा, तीच निष्ठा, तीच गुणवत्ता शेवटपर्यंत टिकवणं कठीण असतं की नाही. लेखनाच्या भाषेत समर्थ सांगतात की पहिले अक्षर जसं सुंदर असतं तसं शेवटपर्यंत शेवटचं अक्षर सुद्धा सुंदर असलंच पाहिजे. बघा ना, जीवनाच्या भाषेत समर्थ कसं सांगतात की पहिल्या दिवसाचा उत्साह आणि शेवटच्या दिवसाची निष्ठा समान आहे का? बैठकीला आला पहिल्यांदा आणि आजचा दिवस कसा आहे उत्साह, कशी आहे निष्ठा, कसं आहे सातत्य, तुम्ही आम्ही बघितलं पाहिजे. पाहावे आपण असे आपण साधनेची सुरुवात प्रत्येकाला उत्साहपूर्वकच वाटते. नवीन नवीन जप सुरू केलं, नवीन नवीन नामस्मरण सुरू केलं, नवीन नवीन योग अभ्यास सुरू केला, नवीन नवीन ग्रंथ वाचन सुरू केलं, सत्संग सुरू केला, पहिले काही दिवस काय आहे आनंद आहे, आनंद सगळीकडे आनंदी आनंद आहे. परंतु काही दिवसांनी कंटाळा येतो, आळस येतो, झोप लागते, मन भरकटतं. बैठकीला आलं की है की नाही, नवीन नवीन चांगलं वाटलं, नंतर नंतर तेच मंगलाचरण है ना, कंटाळा येतो, मग झोप येते, मन भरकटतं, पैसा व्यवहार ह्याचे विचार यायला लागतात आणि इथंच लोक माग पडायला लागतात. समर्थ सांगतात की प्रारंभीपासून शेवटपर्यंत जो टिकतो, कसा टिकतो, नुसतं टिकायचं नाहीये तिथं. पहिल्या दिवसाचा उत्साह आणि आत्ताच्या दिवसाची निष्ठा याच्यामध्ये काय पाहिजे, सातत्य पाहिजे. तोच खरा साधक आहे की नाही. बघा ना, 1 जानेवारीला काय केलं, संकल्प केला की 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू झालंय, आता मी रोज योगा करणार, सूर्य नमस्कार करणार, पहिले 10 दिवस उत्साह, नंतर आज वेळ नाही, उद्या करू, परवा करू, मग सराव बंद आणि मग ती व्यक्ती आता मॅटकडे येत नाही, योगासनं करत नाही, काहीच करत नाही, व्यायाम करत नाही. परंतु जो व्यक्ती रोज 10, 15, 20 मिनिटं देऊन वर्षभर सातत्य ठेवतो ना, त्याला खरा लाभ मिळतो. बघा, हाच या ओवीचा मुख्य संदेश आहे. बघा, नातेसंबंधामध्ये तसंच आहे. लग्नाच्या किंवा मैत्रीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सगळेजण प्रेमाने आपुलकीने वागतात आणि जसजसे दिवस पुढे जायला लागतात ना, खरी मूल्य दिसायला लागतात, खरे रंग दिसायला लागतात, खरे चेहरे दिसायला लागतात
आणि वर्षानुवर्ष तेच प्रेम, तोच आदर आणि तोच विश्वास टिकून राहायला पाहिजे, समर्थांना अभिप्रेत आहे. एका टाकीची लिहिले याचा तर अर्थ अधिक सूक्ष्म आहे. साधकाचे जीवन पाहून लोकांना असं वाटलं पाहिजे की त्याची श्रद्धा बदलली नाही, त्याची मूल्य बदलली नाही, त्याचा सदाचार कधी बदलला नाही, परिस्थिती लाख बदलली, पण त्याची तत्व मात्र कायम राहिली. याचा अर्थ तो आहे, एका टाकेची लिहिले, एकाच टाक्याने लिहिले. त्यांनी अशी तत्व कोरून घेतलीत ना अंतःकरणावरती की परिस्थिती कशी जरी आली तरी तो बदलला नाही, स्वतःच्या चौकटीच्या बाहेर कधी तो गेला नाही. समर्थ सांगतात की बालवयामध्ये श्रीराम नामाचा ध्यास घेतला आणि शेवटपर्यंत तोच ध्यास कायम ठेवला. त्याच्या जीवनाचं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर सारखं राहिलं, म्हणून त्याचा जीवन एक अखंड ग्रंथ बनून राहिला. बरोबर आहे का? या ओवीतून आपल्याला काय सूत्र शिकायला मिळाली बघा. सुरुवात करणे महत्वाचे आहे, पण पूर्ण करणे हे त्याहून महत्वाचं आहे. बरोबर की नाही? सातत्य हे प्रतिभेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. अनेकदा सातत्यवान व्यक्ती प्रतिभावान व्यक्तीपेक्षा पुढे निघून जातो. बघा, दैनंदिन जीवनामध्ये घडलेलं आहे असं. परिस्थिती बदलून कितीही बदलली तरी आपण आपली मूल्य कधीही बदलू नयेत, आपली तत्व कधीही बदलू नयेत, आपण आपली चौकट कधी सोडून वागू नये. रोज थोडं थोडं करा, पण नियमित करा, हेच समर्थांना अभिप्रेत आहे. आणि शेवटचा संदेश, जीवनामध्ये एकरूपता असावी. मन, वाणी, कृती यामध्ये कुठलीही विसंगती कधीच नसावी. जसा ग्रंथ, एखादा उत्तम ग्रंथ आहे ना, हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच दर्जा असतो त्याच्यामध्ये, तसं साधकाचे जीवन ही प्रारंभापासून अंतापर्यंत, शेवटापर्यंत श्रद्धा, निष्ठा, सदाचार आणि सातत्याने भरलेले असावे. उत्साहाने सुरुवात करणारे अनेक असतात, पण पहिल्या दिवसाचा दर्जा आणि निष्ठा शेवटपर्यंत टिकवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. बघा पुढची ओवी, अक्षराचे काळेपण, टाकांचे ठोसरपण, तैसेची वळण वांकण सारखेची. समर्थ सांगतात की ग्रंथातील अक्षरांचा गडदपणा, त्या अक्षरांचा ठसा, त्या अक्षरांचा आकार, त्या अक्षरांचं वळण, त्या अक्षरांचा बाक हा सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसारखा असावा. कुठं फिकट, कुठं गडद, कुठं मोठं, कुठं लहान, असं कधीच नसावं. मागच्या ओवीत समर्थांनी सातत्य सांगितलं आणि आताच्या ओवीमध्ये समर्थ स्थिरता आणि एकरूपता शिकवत आहेत. फक्त काम करणं पुरेसं नाहीये, तर प्रत्येक वेळेस त्याच दर्जाचं काम करणं महत्वाचं आहे. सातत्य पाहिजे, स्थिरता पाहिजे त्या सातत्यामध्ये आणि एकरूपता पाहिजे. अनेक लोक खूप चांगलं काम करतात हो, पण कधी कधी साधारण पण करून जातात. एखादा महान व्यक्ती आहे, त्याची ओळख कशी असते? त्या महान व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी कामं केली, कार्य केली, त्यांचा दर्जा कधीही बदलला नाही, त्यांनी त्यांची तत्व कधीही बदलली नाहीत, त्यांनी त्यांची गुणवत्ता कधीही बदलली नाही. या ओवीतील अक्षर म्हणजे बाह्य कर्म, काळेपण म्हणजे त्यामागे असलेली दृढ श्रद्धा, ठोसरपण म्हणजे त्यांचा असलेला निश्चय, ठाम निश्चय, दृढ निश्चय, आणि वळण म्हणजे त्याचा स्वभाव आणि आचरण. समर्थ सांगतात की साधकाची श्रद्धा, निश्चय आणि आचरण परिस्थितीनुसार बदलता कामा नये. परिस्थिती कशी येऊ द्या, त्याची श्रद्धा, निश्चय आणि आचरण कधीही बदलता कामा नये. काही लोक असतात, सुरुवातीच्या दिवसामध्ये उत्तम स्मरणिका करतात, मग ती स्मरणिका आठवडाभर करतच नाहीत. एकदा केली, 108 माळा केल्या, 108 स्मरणिका त्यांनी जपल्या की मग आठवडाभर तो काहीच करत नाही, निवांत असतो. हेच काय झालंय, फिकट आणि गडद अक्षर आहे. एकदाच काय तो गडद झाल्यानंतर फिकट झाला. पण जो व्यक्ती रोज 5 मिनिटं का होईना नियमित जप करतो, त्याची साधना मात्र एकसारखी टिकून राहते. कारण भगवंताला दिखाऊपणा नको आहे, भगवंताला सुद्धा सातत्यच हवं आहे. एखादा योगाभ्यास करणारा आहे, तो काय करतो, एका दिवसात 2 तास योग करतो, सूर्यनमस्कार करतो आणि नंतर 10 दिवस विश्रांती घेतो. आता काहीच नाही, आता शवासन. मग दररोज 30 मिनिटं सातत्याने योग करणारा त्याच्यापेक्षा चांगला की हो. हेच काय ते अक्षराचे सारखे. पण अनेक लोक गरज असताना, त्यांना गरज पडली, एखादं काम काढून घ्यायचंय की खूप प्रेम दाखवतात, आपुलकी दाखवतात, आणि एकदा का त्यांची गरज संपली की त्यांची वागणूक बदलते.
हे अस्थिर व्यक्तिमत्व आहेत. खरा मित्र आणि कुटुंब वत्सल मनुष्य हा परिस्थिती बदलली तरी तो कधीही बदलत नाही. तो एकसारख्या प्रमाणेच प्रेम करत राहतो. बरोबर आहे का? बघा, समर्थ सांगतात की अक्षरांचा गडदपणा म्हणजे आत्मविश्वास, टाक्यांचा ठसा म्हणजे निश्चय आणि वळण म्हणजे स्वभाव. हे 3 गुण जीवनामध्ये स्थिरच पाहिजेत. आज उत्साह, उद्या निराशा, आज भक्ती, उद्या विस्मरण, आज सत्य, उद्या स्वार्थ, हे साधकाला कधीही शोभत नाही. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलली की अनेक संकट आली, विरोध झाला, पण त्यांची श्रद्धा, भक्ती, ध्येय कधीही बदललं नाही. त्यांच्या जीवनातील अक्षराचे काळेपण शेवटपर्यंत तसेच राहिले. या उभीतून आपण काय शिकलो? बघा, 5 धडे आपण घेतले. श्रद्धा स्थिर ठेवली पाहिजे. परिस्थितीनुसार बदलणारी श्रद्धा कधी टिकत नाही, नश्वर असते ती. कामामध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता ठेवा. आधी उत्कृष्ट, मग निकृष्ट, मग निष्काळजीपणा असं नको बाबा. स्वभावामध्ये स्थैर्य पाहिजे. लोकांना तुमच्यावरती विश्वास वाटला पाहिजे, एवढा तुमचा स्वभाव हा स्थिर असला पाहिजे. निश्चय दृढ पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी आपण ध्येय नाही सोडलं पाहिजे. जीवनामध्ये एकरूपता पाहिजे. मन, वाणी आणि कृती यामध्ये फरक नसावा. सगळ्यामध्ये एक समानता हवी. जसे उत्तम ग्रंथ, त्यामध्ये असलेली अक्षर ही समान गडद असतात, स्पष्ट असतात, सुंदर असतात, तसेच साधकाची श्रद्धा, निश्चय, स्वभाव, कर्म सर्व परिस्थितीमध्ये स्थिर, स्पष्ट आणि सातत्यपूर्णच असावीत. महानता एखाद्या मोठ्या कृतीमध्ये नसते, तर प्रत्येक कृतीत, प्रत्येक दिवशी, प्रत्येक परिस्थितीमध्ये समान दर्जा आणि निष्ठा राखण्यामध्येच मोठापणा असतो, महानता असते. बघा ना पुढची ओळी. ओळीस ओळी लागेना, आकुर्ली मात्रा भेदेना, खालीले ओळीसे स्पर्शेना, अथवा लंबाकार. समर्थ सांगतात की लेखन करताना प्रत्येक ओळीमध्ये योग्य अंतर असावं. अक्षरे, मात्रा, वेलांट्या, उकार एकमेकांमध्ये कधी मिसळू नये, एकत्र येऊ नये. संपूर्ण लिखाणे स्वच्छ, स्पष्ट आणि संतुलित दिसावं. ही ओवी वरवरून आपल्याला लेखनशास्त्र सांगते असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात समर्थ सांगतात की मर्यादा, संतुलन आणि व्यवस्थितपणा हा जीवनाचा मोठा धडा समर्थ आपल्याला सांगत आहेत. जशा 2 ओळी आहेत ना, ओळी आहे की नाही, खालची ओळ, वरची ओळ, यांच्यामध्ये काय पाहिजे? योग्य जागा पाहिजे, तर ते लेखन सुंदर दिसतं. वरच्या ओळीतला उकार खालच्या ओळीत गेलाय, खालच्या ओळीतली वेलांटी वरच्या ओळीमध्ये गेली. तसंच जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक योग्य जागा आणि मर्यादा असलीच पाहिजे. समर्थ सांगतात की जीवनातील प्रत्येक गोष्ट तिच्या मर्यादेमध्येच असली पाहिजे. अति जवळीक, अति हस्तक्षेप, अति अपेक्षा, अति आसक्ती, अति विश्वास, अति प्रेम यातून जीवनामध्ये केवळ गोंधळच निर्माण होतो. जसे ओळी एकमेकांवरती मिसळल्या की ते वाचताच येत नाही. वरची ओळ खालच्या ओळीमध्ये आहे, खालची ओळ वरच्या ओळीमध्ये आहे, पुढची ओळ मागच्या ओळीमध्ये मिसळली आहे, वाचताच येत नाही. मर्यादा हरवली ना, गोंधळ निर्माण झाला. आई वडील मुलांवरती प्रेम करतात हे योग्य आहे, पण मुलाच्या प्रत्येक निर्णयामध्ये अति हस्तक्षेप करू लागलं की मुलांची वाढच खुंटून जाते. बघा, प्रेम असावं, पण ते प्रेम गुदमरणारे नसावं, है ना. जसे ओळी जवळ आल्या की त्या चिकटून जातात, तसं नसावं कधी. अनेक लोक दिवसभर मोबाईलमध्ये असतात. कामाच्या वेळी मोबाईल, जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल. जेवणात म्हणजे जीवनातील प्रत्येक ओळ मोबाईलच्या ओळीमध्ये मिसळली की मग काय झालं? ताणतणावाला, अस्थिरता आली, तुलना आली, एकाग्रता आता राहिलीच नाही. तो एकाग्र होऊ शकत नाही. काय झालं? जीवनामधल्या प्रत्येक ओळीमध्ये मोबाईलची ओळ मिसळली गेली आणि त्याची काय झाली? संपूर्ण जीवनशैली बदलून गेली. बघा ना, साधना आणि संसार. काही जण फक्त संसारामध्येच अडकतात आणि काही जण संसार सोडून फक्त साधनेच्याच मागे धावतात. या दोन्ही टोकाच्या स्थिती आहेत आणि त्या बिलकुल योग्य नाही. समर्थांना अभिप्रेत काय? संतुलन. संसार आणि परमार्थ याचं संतुलन साधता आलं पाहिजे. योगाभ्यास करतोय, दररोज योगा करणं हे उत्तमच आहे,
पण काय झालं, शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त योग केला, सूर्यनमस्कार केले की दुखापत होऊ शकते. मग काय, मर्यादा आवश्यक आहे ना. आपल्या शरीराच्या मर्यादेनुसार आपण फॉरवर्ड बेंडिंग, बॅक बेंडिंग, ट्विस्टिंग आसनं करायची, तोलात्मक आसनं करायची, याच्या मर्यादा आपण पाळल्या पाहिजेत. म्हणून समर्थ सांगतात की मात्रा भेदीना. मग इथं काय सूक्ष्म अर्थ आहे, मात्रा जशी दुसऱ्या ओळीमध्ये घुसू नये, काना मात्रा उकार वेलांटीच चाललाय विषय, तसंच रागाने विवेकामध्ये घुसू नये, पैशाने नात्यामध्ये घुसू नये, अहंकाराने भक्तीमध्ये घुसू नये आणि स्वार्थाने सेवेमध्ये कधीच घुसू नये. जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टींवरती अतिक्रमण करे लागते ना, तेव्हा जीवन हे विस्कळीत होत जातं. लेखनातील अंतर म्हणजे जीवनातील विवेक. अंतर नसलं की अक्षरांमध्ये गोंधळ येतो आणि विवेक नसला की जीवनामध्ये गोंधळ येतो. म्हणून समर्थ अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगत आहेत की कामाला कामाची जागा द्या, कुटुंबाला कुटुंबाची जागा द्या, साधनेला साधनेची जागा, उपासनेला उपासनेची जागा, विश्रांतीला विश्रांतीची जागा द्या. काय झालं हो, मोठ्या मोठ्या समस्या आज उद्भवल्यात का, ओव्हरलॅप झालं. ओव्हरलॅप, ऑफिसचं काम घरी आलं, मोबाईल झोपेमध्ये यायला लागला, चिंता वर्तमानामध्ये यायला लागली, भूतकाळावरती भविष्यकाळ यायला लागला की नाही. त्यामुळं काय झालं, मन थकून गेलं, ओव्हर थिंकिंग सुरू झालं. समर्थ सांगतात की प्रत्येक गोष्ट तिच्या मर्यादेतच पाहिजे, मर्यादा पाळली पाहिजे, अतिरेक टाळला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला योग्य जागा आम्ही दिली पाहिजे. नात्यांमध्ये प्रेम ठेवलं पाहिजे, पण नात्यामध्ये अतिक्रमण करू नये. जीवनामध्ये संतुलन पाहिजे, विवेकाशिवाय व्यवस्था निर्माण होतच नाही. जसे सुंदर लेखन करण्यासाठी 2 ओळ्यांमध्ये योग्य अंतर आवश्यक असतं ना, तसंच सुंदर जीवन जगण्यासाठी प्रत्येक नातं, प्रत्येक कर्तव्य, प्रत्येक भावना, उपासना, साधना यांच्यामध्ये योग्य मर्यादा आणि संतुलन अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील गोंधळाचं मूळ हे अतिक्रमणामध्ये आहे. कोठे शोधासी अडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासून. समर्थ सांगतात की लेखकाने इतक्या काळजीपूर्वक आणि अचूकपणे लिहावं की कोणी कितीही तपासले तरी त्याच्यामध्ये चूकच सापडू नये. घाई, निष्काळजीपणा आणि बेपर्वाईमुळे चुका होऊ नयेत. समर्थ सांगतात की फक्त लेखनातील शुद्धता सांगत नाहीये तिथं, तर कर्तव्य परायणता म्हणजे प्रोफेशनल एक्सलन्स समर्थ आम्हाला शिकवत आहेत. असं काम करा की त्यावर पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण देण्याची वेळच येऊ नये. अनेक लोक काम करतात, पण फार थोडी लोक कामामध्ये परिपूर्णता आणतात. साधारण माणूस काम पूर्ण करतो, पण श्रेष्ठ मनुष्य काम निर्दोष करतो, निर्दोष, चूकच ठेवत नाही. बघा ना, लेखक म्हणजे प्रत्येक मनुष्य आणि ग्रंथ म्हणजे त्याचं जीवन. समर्थ सांगतात की तुमचं जीवन असे जगा की तुमच्या चरित्रावरती कोणालाही बोट ठेवण्यासाठी कुठंही जागा देऊ नका. याचा अर्थ कधीच चूक होणार नाही असा नाही आहे, परंतु जाणीवपूर्वक फसवणूक, कपट, आळस, निष्काळजीपणा कधीच करू नये. चुका होतील पण त्या कमी होतील ना. बघा ना, एखादा योग शिक्षक आहे, तो योग शिक्षकाचा वर्ग चालू आहे, जर त्याने अभ्यास न करता, शरीर रचना न समजता आसने शिकवले तर त्या विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते, त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी चुकीचं होऊ शकतं. परंतु जो शिक्षक प्रत्येक सूचना तपासून देतो, विद्यार्थ्यांची काळजी घेतो, त्याच्यावरतीच लोकांचा विश्वास बसतो. म्हणून समर्थ म्हणतात चुकी पाहता सापडे ना, चूक सापडतच नाहीये त्याच्याकडे, एवढा तो एक्सलंट काम करतो. ऑफिसमध्ये 2 प्रकारचे कर्मचारी आहेत. एक नुसता घाईघाईत काम करतो, वारंवार चुकाच दिसतात त्याच्या, आणि दुसरा आहे तो तपासून पाहतो, पडताळून पाहतो आणि मग तो काम सादर करतो. मग काळानुसार काय आहे, त्या दुसऱ्या व्यक्तीची किंमत वाढते आणि पहिला व्यक्ती तो कसा आहे, नाहीये, त्याचं काम बरोबर नाही, घाई गडबडीमध्ये तो काय करतो, चुका करतो. आणि दुसऱ्या व्यक्तीचं काम कसं आहे, परफेक्ट आहे. अनेक जण जप करतात, पूजा करतात, प्रवचन ऐकतात, निरूपण ऐकतात, पण समर्थांना विचारतात माझी वाणी अजून सुधारली नाही, माझा रागराग चिडचिड कमी झाली नाही, माझा अहंकार कमी झाला नाही, माझा व्यवहार शुद्ध झालेला नाही.
जर हे बदललंच नाहीये तर मग साधनेत कुठेतरी चुका होत आहेत, श्रवणामध्ये चुका होत आहेत. बघा ना, गरज केली याचा अर्थ काय होतो? समर्थ सांगतात की या काळामध्ये गरज म्हणजे घाई, बेपर्वाई, उरकून टाकण्याची वृत्ती आणि आजच्या भाषेमध्ये शॉर्टकट, कॉपी पेस्ट, वरवरचं अर्धवट ज्ञान, अर्धवट तयारी, त्यामुळे कामामध्ये गुणवत्ता राहत नाहीये. समर्थ सांगतात की घाईघाईत केलेले काम पुन्हा करावे लागणार आणि शांतपणे केलेलं काम एकदाच करावं लागणार. ठरवा आपल्याला काय करायचंय. समर्थांनी दासबोध रचताना प्रत्येक शब्द हा लोककल्याणासाठी वापरला आणि समर्थांचं लिखाण आज कित्येक वर्षानंतर सुद्धा अभ्यासलं जातं, कारण त्यामध्ये घाई नव्हती, अनुभव होता, चिंतन होतं, सत्य होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये चुकून सुद्धा चूक सापडत नाही. बघा ना, काम करताना अचूकता ठेवली पाहिजे. चालेल तेवढं चालून जातंय, तेवढ्या चुका होतच असते, हा दृष्टिकोन आम्ही टाळला पाहिजे. घाईपेक्षा गुणवत्ता महत्वाची. चरित्र निर्दोष ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. प्रत्येक काम पूर्ण झाल्यावरती स्वतः तपासलं पाहिजे. विश्वास हा निर्दोष कामातून निर्माण होत असतो. जसे उत्तम लेखकाच्या ग्रंथातून चुकूनही चूक आपल्याला सापडत नाही, तसेच साधकाने आपले कर्म, वाणी आणि विचार, चरित्र इतके शुद्ध ठेवावे की त्यातून प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि विश्वासच प्रकट व्हावा. उत्कृष्टता म्हणजे काम पूर्ण करणे नव्हे, तर असे काम करणे की त्यामध्ये निष्काळजीपणा, घाई आणि दोष याला कुठल्याही पद्धतीची जागाच नसते. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोण, जनासी पडे मोहन ऐसे करावे. समर्थ पुढच्या ओवीमध्ये सांगतात की जो तरुण वयामध्ये आहे, तारुण्यामध्ये आहे, त्याने लेखन कला आणि इतर कौशल्य जपून, काळजीपूर्वक आणि उत्कृष्टपणे शिकून घ्यावीत, जेणेकरून लोकांना ते पाहून आनंद, आदर आणि त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं पाहिजे. ही ओवी फक्त सुंदर हस्ताक्षराबद्दल बोलत नाहीये, तर समर्थ इथे आपल्याला तरुणपणाचे महत्व सांगतात. तरुणपण म्हणजे माती ओली असण्याचा काळ आहे. या वयामध्येच संस्कार, सवयी आणि कौशल्य रुजली जातात आणि पुढे आयुष्यभर तो व्यक्ती घडला जातो. समर्थ सांगतात की तरुणपणे स्वतःला घडवा आणि मग जग तुमची ऑटोमॅटिक दखल घेईल. काही वेगळं सांगायची गरज नाही. लिहावे जपवणं म्हणजे फक्त अक्षर जपणे नव्हे, आपलं मन जपा, वेळ जपा, चरित्र जपा, ऊर्जा जपा, संगत जपा, कारण तरुणपणात केलेली चूक आयुष्यभर आपल्याला विपरीत परिणाम देते. बघा ना, मोबाईल आणि सोशल मीडिया आज अनेक तरुण दिवसातले 4, 5, 6, 7 तास नुसतं सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करत आहेत. आणि एखादा तरुण दररोज काय करतोय, बराचसाच वेळ तो काय करतोय, मोबाईल वरती घालवतोय. चला 3 तास, 3.5 तास तो आहे, 3 तास घालवतो. 3 तास गुणवले 365 दिवस म्हणजे किती झाले, 1095 तास तो काय करतोय, वाया घालवतोय. म्हणजे वर्षातले जवळपास 45 दिवस तो काय करतोय, फक्त सोशल मीडिया स्क्रोलिंग वरती घालवतोय. समर्थ सांगतात की असे असेल, समर्थ असते तर कदाचित समर्थ म्हणाले असते, हीच वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरली असती तर आज कुठल्या कुठे असता. बघा ना, योगाभ्यास 2 तरुण आहेत. पहिला तरुण आहे जो शरीराकडे नुसता दुर्लक्ष करतोय आणि दुसरा तरुण आहे जो नियमित योग करतो, सूर्यनमस्कार करतो, प्राणायाम करतो, आहार सांभाळतो, स्वतःमध्ये शिस्त आहे, स्वयंशिस्त ठेवतो. आणि मग 10 वर्ष झाली, दोघांमध्ये स्पष्ट फरक दिसतोय. पहिल्याने शरीराकडे दुर्लक्ष केलं, त्याला व्याधींनी ग्रासलं, आणि दुसऱ्याकडे मात्र कसं आहे, ठणठणीत आहे, एकदम एकदम उत्साही आहे. अध्यात्मामध्ये पण तसंच आहे. तरुणपणे वाटतं की आता मजा करू, म्हातारपणी भक्ती करू, नामस्मरण करू. समर्थ सांगतात की भक्ती, विवेक आणि सदाचार यांची पायाभरणी तर खरी तरुणपणामध्येच झाली पाहिजे होती, कारण म्हातारपणामध्ये तर शरीर काही साथ देणार नाही. बरोबर आहे का? जनासी पडे मोहन याचा अर्थ फक्त लोकांनी आपलं कौतुक करावे असं होत नाही. समर्थांना बाह्य प्रसिद्धी अभिप्रेत नाही, त्यांना अपेक्षित आहे की तुमचं चरित्र पाहून लोक प्रभावित व्हावी.
तुमची शिस्त पाहून लोकांनी प्रेरणा घ्यावी, तुमची नम्रता पाहून लोकांना आदर वाटावा. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अजर अमर ग्रंथ आपल्याला दिला. समर्थांनी बालवयामध्ये प्रभू श्रीराम नामाचा ध्यास घेतला. त्यांचं तरुणपण वाया नाही गेलं, तर ते तरुणपण त्यांनी स्वतःला घडवण्यामध्ये घालवलं. आणि आधुनिक युवक काय करतोय हो? आताच युवक जर आपण 20 ते 40 वयोगटामध्ये असेल ना, तर आपण ज्ञान, कौशल्य, आरोग्य, सदाचार, साधना हे केलं पाहिजे, हे जमा केलं पाहिजे, हे घडवलं पाहिजे. आणि आळस, व्यसन, निरर्थक मनोरंजन, वेळेचा अपव्यय आणि वाईट संगत हे आपण कमी केलं पाहिजे, किंबहुना ते बंदच केलं पाहिजे. समर्थ या ओवीमधून आपल्याला सांगतात की तरुणपण म्हणजे ही गुंतवणुकीची वेळ आहे, भोगाची नाही, भोग घेण्याची वेळ नाहीये, ही घडण्याची वेळ आहे. चांगल्या सवयी लवकर लावण्याची वेळ आहे. स्वतःचे संरक्षण करण्याची वेळ म्हणजे तारुण्यपण आहे. व्यक्तिमत्व असे घडवा की लोक प्रेरित होतील. आजची शिस्त म्हणजे उद्याचं यश आहे. तरुणपणामध्ये मन, बुद्धी, चरित्र, कौशल्य आणि साधना यांची काळजीपूर्वक जोपासना केल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये जे घडलेलं व्यक्तिमत्व आहे ना, ते समाजासाठी प्रेरणादायीच असतं. तरुणपण हे स्वतःला घडवण्याचं सुवर्ण युग आहे. आणि जो व्यक्ती या काळामध्ये शिस्त, ज्ञान आणि सदाचाराची गुंतवणूक करतो ना, तोच पुढे लोकांच्या आदराचा आणि प्रेरणेचा विषय बनतो. बघा, बहुबारुईक तरुणपणी, कामा नये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. समर्थ सांगतात की तरुणपणी खूप बारीक अक्षर लिहिले तर म्हातारपणी तेच बारीक अक्षर आपल्याला वाचताना त्रास होईल. म्हणून सुरुवातीपासून मध्यम, संतुलित आणि व्यावहारिक पद्धतीने लिहिण्याची सवय तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे. ही ओवी दिसायला लेखन कलेची वाटू शकते, पण प्रत्यक्षामध्ये समर्थ आपल्याला दूरदृष्टी आणि मध्यम मार्ग शिकवत आहेत. समर्थ सांगतात की आज जे आपण करतोय ना, त्याचा परिणाम उद्या काय होईल याचा विचार करूनच आज वागलं पाहिजे. अनेक लोक वर्तमानाचा विचार करतात, पण भविष्यातील परिणामाचा विचार करीत नाही. ज्ञानी मनुष्य आजच निर्णय घेतो आणि उद्या गरजेनुसार वागत राहतो. बरोबर आहे का? बहुबारीक म्हणजे काय? बारीक अक्षर नव्हे हो, तर याचा अर्थ सूक्ष्म आहे. अतिरेक, टोकाची भूमिका, अति उत्साह, अविवेकी कठोरता. समर्थ सांगतात की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी त्रासदायक ठरतो. मध्यम मार्ग हा महान संदेश आहे. ही ओवी म्हणजे भगवद्गीतेतील एक मध्यम मार्गाची शिकवण आहे. समत्व योग उच्यते, है ना? ना खूप सैल, ना खूप कडक, ना खूप भोग, ना खूप त्याग, ना खूप बोलणं आणि अगदीच मौन राहणं, असं टोकाचं वागूच नाही. समत्व योग उच्यते. जीवनातील समर्पक उदाहरण आहेत बघा आपल्याकडे. शरीर आणि आरोग्य. तरुणपणी काय केलं? रात्रभर जागरण केलं, रात्रीच्या 2 वाजता जेवण केलं, ते पण मांसाहार केला, व्यायामाचा अभाव ठेवला आणि सहज चालेल असं त्याला वाटलं आणि नंतर त्याला त्याचे परिणाम दिसू लागले. रक्तदाब वाढला, मधुमेह झाला, सांधेदुखी झाली, नाही त्या व्याधी लागल्या. समर्थ म्हणतात की आजचा अतिरेक उद्याचं दुःख बनून तुमच्या समोर उभा राहिला. पैसा, काही लोक तरुणपणी सर्व पैसा खर्च करून टाकतात आणि भविष्यासाठी काही साठवणूक करीत नाहीत. मग वृद्धापकाळामध्ये आर्थिक अडचणी यायला लागतात. म्हणून मध्यम भूमिका किती महत्वाची आहे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. साधना, काही जण अचानक खूप कठोर साधना सुरू करू टाकतात. तासन तास जप करायला लागतात, अति उपवास करतात, निरंक राहतात आणि शरीराला त्रास देतात आणि काही दिवसांनी सगळं बंद होतं. समर्थ सांगतात की नियमित आणि टिकणारी साधना आहे केव्हाही श्रेष्ठ. बघा ना, सोशल मीडियावरती काही तरुण दिवसाचे 8-10 तास मोबाईल वरती घालवतात. तेव्हा त्यांना वाटतं की काय होतंय, पण नंतर त्यांची एकाग्रता कमी होते, स्मरण शक्ती कमी होते आणि मानसिक ताणतणाव मात्र वाढत जातो. हेच ते म्हातारपणी कामा नये. समर्थांचा गूढ संदेश आहे तुम्हाला. लेखनातील मध्यस्थ म्हणजे जीवनातील संतुलन. खूप ताण घेणं चुकीचं आहे आणि निष्काळजी राहणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे.
खूप पैसा कमवणं हे ध्येयच मुळात चुकीचं आहे आणि पैशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हेही चुकीचं आहे. योग म्हणजे संतुलन. समर्थांनी सांगितलं, अति खाणं आणि अति उपाशी राहणं हे दोन्ही अयोग्य आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वारी सांगतात की युक्ताहार विहारस्य, म्हणजे संतुलित आहार, विहार, व्यवहार हेच संतुलित जीवनाचं रहस्य आहे. हीच ओवी आपल्याला मध्यवर्ती शिकवण शिकवते, मध्यम भूमिका घ्यायला शिकवते. आजचा निर्णय उद्याचा परिणाम ठरवते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. मध्यम मार्ग हा सर्वात सुरक्षित आणि टिकाऊ मार्ग आहे. तरुणपणामध्ये आम्ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे. सवयी अशा लावा की आयुष्यभर उपयोगी पडतील. तरुणपणी घेतलेले निर्णय आणि तरुणपणी लावलेल्या सवयी पुढील आयुष्य घडवतात. म्हणून कोणतीही गोष्ट अतिरेक न करता संतुलित, विवेकी आणि दूरदृष्टीने आम्ही वागलं पाहिजे. जे आज आकर्षक वाटतं ना ते उद्या उपयुक्त असेलच असं नाही. म्हणून वर्तमानातील उत्साह आणि भविष्याची गरज याचा समतोल साधून जीवन जगलं पाहिजे. बघा पुढे, भोवते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झाडाती झाडावे, न लगेची अक्षर. समर्थ सांगतात की लिहिताना कागदाच्या कडेला अक्षरे लिहू नयेत. अगदी कागदाच्या उजव्या किंवा डाव्या टोकाला लिहू नये. थोडी मोकळी जागा ठेवावी आणि मध्यभागी काय ते सुंदर लिखाण करावे. त्यामुळे कागद अगदी जुना झाला किंवा फाटू लागला, झिजू लागला तरी आतला मजकूर मात्र सुरक्षित राहतो. किती दूरदृष्टी समर्थांनी दाखवली. वर्वकरणी ही आपल्याला लेखनाची पद्धत समर्थ सांगतात असं वाटू शकतं, पण समर्थ सांगतात की जीवनातील दूरदृष्टी, मर्यादा आणि सुरक्षितता कशी आहे याच्याबद्दल समर्थ बोलतायत. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही पूर्ण क्षमतेने ताणूच नये. थोडी जागा, थोडा अवकाश, थोडी राखीव शक्ती आम्ही ठेवली पाहिजे. भोवते स्थळ म्हणजे काय? राखीव अवकाश. आपण शाळेमध्ये असताना समास सोडायचो बघा. सोडायचो का नाही? मास्तरला मार्क लिहिण्यासाठी, टिक मार्क करण्यासाठी ती समासाची जागा असायची. आज अनेक लोक जीवनामध्ये स्वतःला इतकं भरून टाकलंय की त्यांच्याकडे वेळ नाही, विश्रांती करायला वेळ नाही, चिंतन नामस्मरण करायला वेळ नाही, साधना उपासना करायला वेळ नाही. परिणाम काय झाला? थोडं संकट आली की त्याचं संपूर्ण जीवन विस्कळीत होतंय, ढासळतोयच गडी. समर्थ सांगतात की जीवनाच्या कड्याच्या वरती जायचं नाही, मध्यभागी स्थिर राहायचं है ना. मध्येची चमचमीत लिहावे याचा गूढ अर्थ होतो की मध्यभाग म्हणजे संतुलन. ना अति भोग, ना अति त्याग, ना अति पैसा, ना पैशाचा तिरस्कार, ना अति बोलणं, ना अगदीच मौन. संतुलित जीवनच कायम सुंदर असते हो. बघा ना, आर्थिक जीवनामध्ये काही लोक एवढा पैसा कमवण्याच्या मार्गे लागतात है ना, जेवढे कमवतात तेवढे खर्चही करून टाकतात आणि नंतर बचत काही राहत नाही. मग अचानक आजारपण येतं, नोकरीमध्ये अडचण येते, आपत्कालीन प्रसंग येतो, मग एखादं संकट उभं राहतं. मग भोवते स्थळ म्हणजे बचत, हे कळलं पाहिजे. वेळेचं नियोजन. आमच्याकडे 24च तास आहेत, प्रत्येकाकडे 24 तास आहेत आणि 24 तासामध्ये आपण भरून टाकले ऑफिस, मोबाईल, मीटिंग, मनोरंजन, पार्टी. मग अचानक एखादं महत्वाचं काम आलं, वेळच नाही म्हणतोय. शहाणा माणूस काय करतो? वेळ राखून ठेवतो है ना. ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय करतो? वेळ राखून ठेवतो. बघा ना, नातेसंबंधामध्ये प्रेम असावं पण स्वतःचे व्यक्तिमत्व पूर्णपणे हरवून जाईल असं प्रेम नसावं. काही लोक इतकी गुंतून जात आहेत की त्यांनी स्वतःची ओळखच विसरून गेलेली आहेत. संबंधामध्ये ही थोडीशी वैयक्तिक जागा असावी. नातेसंबंध, प्रेमसंबंध असावेत पण त्याच्यामध्ये स्वतःची जागा असावी. कागद झाडताही झाडावे, न लगेची अक्षर. अत्यंत गहन असं जीवन धडा समर्थ सांगतात. परिस्थिती बदलली, संकट आली, नुकसान झालं तरीही आपली मूल्य, आपली श्रद्धा आणि आपले चरित्र हे अबाधितच राहिलं पाहिजे. कागद म्हणजे काय हो? शरीर, संपत्ती, पद, परिस्थिती आहे आणि अक्षर म्हणजे आत्ममूल्य आहे है ना. एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय बंद झाला म्हणून त्यांनी त्याचा प्रामाणिकपणा सोडला नाही, प्रामाणिकपणा गेला नाही, त्याचा श्रद्धा गेली नाही, आत्मविश्वास गेला नाही. हे काय झालं? त्याने अक्षर वाचवून ठेवलं.
संत तुकाराम महाराजांच्या गाथा नदीमध्ये टाकून दिल्या. हे बाह्य संकट आलं, पण त्यांची भक्ती, त्यांची श्रद्धा, त्यांचं सत्य कधीही नष्ट झालं नाही. कागद झाडला हो, पण अक्षर टिकली. आज आहे ना कितीतरी अभंग, कितीतरी म्हणी आज आपण संत तुकारामांच्या वापरतो की नाही. बघा, समर्थ सांगतात की उत्पन्नापेक्षा खर्च कमी करा, वेळेतला थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा, शक्तीपेक्षा है ना थोडीशी ऊर्जा राखून ठेवा, नात्यांमध्ये थोडीशी मोकळीक ठेवा, संकटांमध्ये काय करा, कुठली परिस्थिती आली तर मानसिक तयारी ठेवा, जीवनामध्ये मार्जिन ठेवा. समर्थ सांगत आहेत सर्व काही टोकांना भरून ठेवू नका, संतुलित जीवन जगा, मध्यम मार्ग स्वीकारा, संकटासाठी तयार राहा. बाह्य गोष्टी बदलल्या तरी आंतरिक मूल्य कधी बदलली नाही पाहिजेत, तत्व कधी बदलली नाहीत पाहिजेत. दूरदृष्टी हीच शहाणपणाची खूण आहे. समर्थ सांगतात की जसे शहाणा लेखक कागदाच्या कडेला जागा ठेवून मध्यभागी लिहितो ना, तसं शहाणा मनुष्य जीवनामध्ये अवकाश, संतुलन आणि दूरदृष्टी ठेवतो. त्यामुळे संकट किती जरी आली तरी त्याची मूल्य आणि व्यक्तिमत्व कायम सुरक्षित राहतं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात थोडी राखीव जागा, थोडी मोकळीक आणि थोडी दूरदृष्टी हे आम्ही ठेवलीच पाहिजे. त्यामुळे काळाच्या झाळा बसल्या तरी आपलं मूलभूत मूल्यरूपी अक्षर अबाधितच राहतं. बघा पुढची उभी, ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. समर्थ सांगतात की ग्रंथ इतका सुंदर, इतका नीटनेटका आणि उत्कृष्ट लिहावा की सर्वांना पाहून आश्चर्य वाटावं, आदर वाटावं आणि तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करता यावं, असं ते लेखन असावं. ही ओवी आपल्याला लेखनापेक्षा व्यक्तिमत्व निर्मितीविषयी अधिक बोलताना दिसून येते. समर्थांचा मुख्य संदेश आहे, तुमचे काम असे असावे की ते तुमचं काम म्हणजे तुमची ओळख बनली पाहिजे. लोकांनी तुमच्या जाहिरातींमुळे नव्हे तर तुमच्या गुणवत्तेमुळे तुमची दखल घ्यावी. प्राणी मात्रास उपजे हेवा याचा अर्थ होतो की हेवा म्हणजे मत्सर नाही हो. समर्थांना अभिप्रेत काय आहे, आश्चर्य, आदर आणि प्रेरणा, अनुकरण करण्याची इच्छा म्हणजे हेवा हो. हेवा म्हणजे मत्सर, ईर्ष्या नाही. म्हणजे लोकांनी असं म्हणावं की असे जीवन आपण सुद्धा जगलं पाहिजे, अशी उपासना आपण सुद्धा केली पाहिजे, अशी साधना आपण केली पाहिजे, असं श्रवण आपण असं केलं पाहिजे, याच्यासारखं कार्य आपण सुद्धा केलं पाहिजे. आणि इथे ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही. समर्थांच्या भाषेत तुमचं जीवन, तुमचं आमचं जीवन म्हणजे ग्रंथ आहे. तुमचं आमचं कर्म म्हणजे त्या ग्रंथामधला मजकूर आहे आणि तुमचं आमचं चरित्र म्हणजे त्या ग्रंथामध्ये असलेली शाई आहे. तुमचं जीवन पाहून लोकांना प्रेरणा मिळते की सावधगिरीचा धडा मिळतो. आम्ही ठरवलं पाहिजे. एखादा योग शिक्षक आहे, नियमित साधना करतो, तो नम्र आहे, विद्यार्थ्यांची काळजी करतो आणि सातत्याने ज्ञानामध्ये वृद्धी करतो, त्याच्याबद्दल लोक म्हणतात की हा खरा योगी है ना. आणि त्याला स्वतःची स्तुती करावीच लागत नाही. त्याच्या दैनंदिन जीवनामधूनच, त्याच्या सवयीमधूनच त्याचं जीवन बोलत असतं, तो ग्रंथ बोलत असतो. बघा ना, कुटुंबामध्ये काही व्यक्ती असतात, घरात शांत, जबाबदार आणि प्रेमळ असतात, आणि जर का ते घरामध्ये नसतील, ते अनुपस्थित असतील ना, तरी सुद्धा लोक त्या व्यक्तीचा आदराने उल्लेख करतात. ऐसा पुरुष तो पहावा. ते इथेच बघा ना, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी स्वतःची प्रसिद्धी कधी केलीच नाही, पण त्यांच्या जीवनाची गुणवत्ता इतकी महान होती की अगदी शेकडो वर्षानंतर सुद्धा आजही लोक त्यांना आदर्श मानतात. पण आजकाल झालंय काय है ना, अनेक जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडतात. फॉलोवर पाहिजेत, व्ह्यूज पाहिजेत, लाईक्स पाहिजेत, कमेंट्स पाहिजेत. पण समर्थ म्हणतात की प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न कधी करू नका, पात्र होण्याचा प्रयत्न करा. एकदा का पात्रता आली की प्रतिष्ठा आपोआप येणारच आहे. आणि समर्थांनी संदेश दिलाय साधकांसाठी विशेष, भगवंताला तुमचं नाव मोठं व्हावं यापेक्षा तुमचा स्वभाव मोठा व्हावा, असं अभिप्रेत आहे. लोक म्हणतात की हा माणूस म्हणजे अत्यंत विश्वासू आहे, हा माणूस म्हणजे अत्यंत नम्र आहे, हा माणूस म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे, आणि हेच त्याचं ते खरं यश आहे की नाही, है ना. या ओवीमधून आपण काय शिकलो, गुणवत्तेला पर्याय नाही. उत्कृष्ट कार्य स्वतःच बोलतं.
स्वतःचं चरित्र आपण निर्माण केलं पाहिजे आणि चरित्र हीच खरी ओळख पाहिजे. नावापेक्षा स्वभाव मोठा पाहिजे. लोकांवरती प्रभाव टाकण्यापेक्षा लोकांना प्रेरणा द्या. प्रसिद्धीच्या मागे अजिबात धावू नका. पात्रता वाढवा. जीवन असे जगा की तुमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तुमचं स्मरण हे चांगल्या कारणासाठीच होईल. असं सुंदर आणि निर्दोष ग्रंथ पाहून लोक प्रभावित होतात. तसंच मनुष्याचे जीवन चरित्र आणि कार्य इतके उत्कृष्ट असावं की लोक त्याला आदर्श मानून त्याच्याकडून प्रेरणा घेतील. वास्तविक जीवनामध्ये काही उदाहरण आहेत की नाही. एका गावामध्ये 2 योग शिक्षक आहेत. पहिला जो योग शिक्षक आहे ना तो स्वतःची जाहिरात करत राहतो आणि दुसरा जो योग शिक्षक आहे ना तो शांतपणे विद्यार्थ्यांचं जीवन बदलतो. काही वर्षांनी लोक कोणाला शोधत येतील? जाहिरात करणाऱ्याला का परिणाम रिझल्ट देणाऱ्याला? कारण कसं आहे माहितीये का, सुगंधी फुलाला स्वतःचा प्रचार कधी करावा लागत नाही. समर्थ म्हणतात की असे कार्य, असे चरित्र आणि असे जीवन घडवा की लोकांनी तुमची स्तुती करण्याची गरज भासूच नाही. लोकांना स्वतःहून आपली स्तुती काय करायची? तुमचे कार्यच तुमचा परिचय बनेल. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एक. समर्थ सांगतात की मनुष्याने शरीराला कष्ट देऊन असं एखादं उत्कृष्ट कार्य करावं की त्याची कीर्ती दीर्घकाळ निरंतर टिकून राहावी आणि लोकांना त्यातून अखंड प्रेरणा मिळावी. या उवीमध्ये समर्थ सांगतात की जीवनाचं ध्येय काय आहे? जन्म घेणे, खाणे, पिणे आणि जगणे एवढंच जीवन नाहीये. असे काहीतरी करून जा की जगाला तुमच्या अस्तित्वाचा लाभ झाला पाहिजे. काया बहुत कष्ट व्हावी याचा अर्थ काय? म्हणजे शरीराला विनाकारण त्रास द्यावा का? नाही, समर्थांना ते अभिप्रेतच नाहीये. याचा अर्थ असा होतो की आळस सोडावा, परिश्रम करावा, चिकाटी ठेवावी आणि स्वतःला घडवावं. कारण कोणतीही महान गोष्ट आरामातून निर्माण झालेली नाही. ती झाली परिश्रमातून, कष्टातून. शेतकरी उन्हामध्ये राबतो म्हणून पीक येतं. विद्यार्थी रात्र अभ्यास करतो म्हणून त्याला यश मिळतं. योग शिक्षक वर्षानुवर्ष योग करतो म्हणून, सराव करतो म्हणून तो इतरांना शिकवू शकतो. हे यश आहे. उत्कट कीर्ती उरवावी. समर्थांना पैशाची कीर्ती अपेक्षितच नाहीये. त्यांना अपेक्षित आहे सदाचाराची कीर्ती, सेवाभावाची कीर्ती, ज्ञानाची कीर्ती आणि भक्तीची कीर्ती. आणि अशी कीर्ती आपल्या मृत्यूनंतर ही जिवंत राहते. है ना. तुकाराम महाराजांचे अभंग आजही लोकांच्या ओठांवरती आहेत. समर्थ म्हणतात की ज्यांनी शरीराला कष्ट दिले, देश भ्रमण केले, तीर्थाटन केले, लोक जागृती केली, अशी आजही लोक शेकडो वर्षानंतर सुद्धा त्यांची कीर्ती जिवंत आहे. चटक लावून सोडावी. समर्थ इथे अत्यंत सुंदर विचार मांडतात. समर्थ म्हणतात की तुमच्या जीवनामुळे इतरांच्या मनामध्ये चांगुलपणाची चटक लागली पाहिजे. तुमच्यामुळे लोकांना भक्तीची आवड निर्माण झाली पाहिजे, वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, योग अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे, सेवाभावाची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. है ना. बघा, एखादा व्यक्ती आहे तो कसा आहे, भगवंत प्रत्येकाला विचारणार नाहीत की तू किती वर्ष जगलास, पण भगवंत नक्की विचारतील की तुझ्यामुळे किती लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश आला. म्हणून समर्थ सांगतात की जीवन फक्त स्वतःसाठी नको, ते आत्मकल्याणासाठी जगता आलं पाहिजे. आज अनेक लोक विचारतात, है ना, मला काय मिळालं, माझा काय फायदा? समर्थ म्हणतात तुझ्यामुळे जगाला काय मिळालं, जगाचा काय फायदा? हीच संतांची ती दूरदृष्टी आहे. है ना. या ओवीतून आपण काय शिकलो? आळस सोडा, परिश्रम स्वीकारा. कष्टाशिवाय मोठेपणा मिळत नाही. तात्पुरती प्रसिद्धी नकोच, चिरंतन कीर्ती आम्ही कमवली पाहिजे. जीवनातून लोकांना प्रेरणा द्या. एकदा तरी संस्मरणीय कार्य करून जा आणि स्वतःच्या यशाबरोबर इतरांचा सुद्धा विकास घडवून आणा. मनुष्याने परिश्रम असे करावे, असे कार्य करावे की त्याच्या जीवनातून समाजाला प्रेरणा मिळावी, लोकांच्या मनामध्ये सद्गुणांची आवड निर्माण व्हावी आणि त्याची कीर्ती दीर्घकाळ टिकून राहावी.
शरीराला कष्ट देऊन असे काहीतरी श्रेष्ठ कार्य करून जा की तुमच्या जाण्यानंतरही तुमची प्रेरणा, तुमचे कार्य आणि तुमची कीर्ती लोकांच्या जीवनामध्ये जिवंत राहील. बघा पुढं, घट्या कागद आणावे, जपोण नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे नानापरी. है ना, समर्थ सांगतात की लेखनासाठी चांगल्या दर्जाचा कागद आणावा, तो कागद नीट जपून ठेवावा, तसेच लेखनासाठी लागणारी सर्व साधने सामग्री योग्य प्रकारे तयार आणि उपलब्ध ठेवावीत. ही ओवी फक्त कागद, शाई, लेखणी यांची व्यवस्था सांगतच नाहीये. समर्थ इथे आपल्याला पूर्व तयारी म्हणजे प्रिपरेशन, साधन संपन्नता म्हणजे कसं रेडीनेस याचं महत्व सांगतात. मोठे कार्य करण्यापूर्वी त्यासाठी लागणारी साधने, ज्ञान, तयारी ही पूर्ण असलीच पाहिजे. या ओवीमध्ये कागद आणि लेखन सामग्री यांचा सूक्ष्म अर्थ आहे. जीवनरूपी ग्रंथ लिहिण्यासाठी लागणारी साधनं कोणती हो? शरीर, मन, बुद्धी, विवेक, सद्गुरूंचं मार्गदर्शन, सत्संग, श्री समर्थ बैठक आणि शास्त्रज्ञान ही सर्व साधनं तयार असतीलच तरच जीवन घडणार आहे, सुंदर जीवन घडणार आहे. एखादा योग शिक्षक आहे, तो योग वर्ग सुरू करायच्या आधी काय करतो? तो स्वतः अभ्यास करून येतो की नाही? स्वतः आसनांचं ज्ञान घेतो, शरीर रचना समजून घेतो आणि म्हणूनच त्याचा दर्जा टिकून राहतो. तो आधी तयारी करतो आणि मग अध्यापन करतो ना, बरोबर आहे का? बघा, एखादा शेतकरी आहे, शेतकरी काय करतो? पेरणीच्या आधी तो बी निवडतो, बीज निर्मिती करतो, निवडतो, आधी जमीन तयार करतो, पाण्याची व्यवस्था करतो. तो थेट पेरणी कधीच करत नाही, कारण तयारीशिवाय पीक येत नाही हे त्या शेतकऱ्याला चांगलं माहिती आहे. तयारी पाहिजे, है ना, शेताची तयारी पाहिजे, पाण्याची तयारी पाहिजे, बीज निवडलं पाहिजे उत्तमाचं. समर्थ सांगतात की साधने मिळवणे पुरेसं नाहीये, ती साधनं जपणे आणि योग्य वेळी वापरणे तितकंच आवश्यक आहे. अनेकांना ज्ञान मिळतं पण ते ज्ञान काही जतन होत नाही. अनेकांना चांगले संस्कार मिळतात पण ते संस्कार काही टिकवले जात नाहीत. समर्थांच्या म्हणजे लिहिण्याचं काय आहे बघा, लिहिण्याचे सामे म्हणजे समर्थांच्या काळामध्ये कागद, शाई आणि लेखणी होती आणि आजच्या काळामध्ये काय आहे? पुस्तक आहे, संगणक आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कौशल्य, वेळ, आरोग्य ही सर्व आपल्या जीवन कार्याची साधन आहे. साधकासाठी विशेष अर्थ असा आहे की भगवत प्राप्तीसाठी लागणारी काही साधन आहेत, बाह्य साधन. भगवत प्राप्त करण्यासाठी काय आहे? ग्रंथ आहे, सद्गुरू आहेत, सत्संग आहेत. आणि अंतर्गत साधनं काय आहेत? श्रद्धा पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, समर्पण पाहिजे. आणि ही साधनं नसतील तर साधना अर्धवटच ना. लोक म्हणतात की संधी मिळाली नाही. समर्थ विचारतात की संधी आली तेव्हा तू काय करत होतास? तू तयारी झाली होती का तुझी? तयारी नसताना संधी समोर असूनही काहीही उपयोग होत नाही. विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास सुरू करतो, है ना, हॉल तिकीट आल्यावर अभ्यासाला लागते. दुसरा विद्यार्थी वर्षभर थोडा 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 अभ्यास करतो. मग परीक्षेच्या दिवशी शांत कोण असतो? है ना, कोण असतो शांत? जो वर्षभर अभ्यास करतोय ना, तो शांत असतो, निवांत असतो, काय टेन्शन नसतं त्याला. समर्थ आपल्याला सांगतात की तयारीशिवाय यश मिळत नाही. चांगली साधने आपणच निवडली पाहिजेत, साधनांचे जतन आपणच केलं पाहिजे. संधी येण्यापूर्वी स्वतःला पात्र केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. बाह्य साधनांबरोबर अंतर्गत गुणांची जोपासना आम्ही केली पाहिजे. कोणतेही मोठे कार्य यशस्वी करण्यासाठी योग्य साधनं, योग्य तयारी आणि त्यांची जपणूक, जतन अत्यंत आवश्यक असते. कारण तयारीशिवाय प्रतिभा निष्फळ ठरते. जो मनुष्य योग्य साधने गोळा करतो, त्याची काळजी घेतो, स्वतःला सतत तयार ठेवतो, त्याच्याकडून उत्कृष्ट कार्य हे नक्की घडतं. सूर्या कर्तया जागाईत, खळी घोटाळे तागाईत, नाना सुरंग मिश्रित जाणोनी घ्याव्या. सूर्या कर्तया म्हणजे कात्र्या, सूर्या कात्र्या, जागाईत म्हणजे तयार ठेवाव्यात, है ना. लेखनासाठी लागणाऱ्या सर्व साधने म्हणजे जसं की सूर्य आहे, कात्री आहे, शाई बनवण्याची साधने आहेत, विविध रंग आहेत इत्यादी व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर त्याचा उपयोग समजून घ्यावा. समर्थ इथे केवळ साहित्य गोळा करायला सांगत नाहीयेत, तर एक अत्यंत महत्वाचा नियम सांगतात की साधने असणे पुरेसे नाही,
तर त्या साधनांचा योग्य उपयोग आम्हाला करता आला पाहिजे. आज अनेक लोकांकडे भरपूर साधनं आहेत पण कौशल्यच नाही. आज अनेक लोकांकडे साधने कमी आहेत पण कौशल्य मात्र मोठं आहे. यश साधनांपेक्षा त्याच्या वापरावरती जास्त अवलंबून असतं. बघा ना, या ओवीमध्ये साधनांचा सूक्ष्म अर्थ कसा आहे. सुरी म्हणजे विवेक दाखवला, कात्री म्हणजे अनावश्यक गोष्ट कापून टाकण्याची क्षमता दाखवली, रंग म्हणजे विविध गुण आणि कौशल्य दाखवले, दोरा म्हणजे जीवनाला जोडणारी श्रद्धा दाखवली, शाई म्हणजे ज्ञान दाखवलं, जीवनामध्ये योग्य वेळी योग्य गुण वापरण्याची कला शिकवली. विवेकाची सुरी पाहिजे हो. फळ कापण्यासाठी सुरी उपयोगी असते पण चुकीच्या वापराने इजा होऊ शकते. तसंच आहे, विवेक पाहिजे. विवेक योग्यरित्या वापरला तर जीवन घडतं आणि अहंकार वापरला तर नाती तुटतात बरं का. सोशल मीडिया आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पुस्तकं आली, ही सर्व साधने आहेत. पण त्यातून ज्ञान मिळवतात, काही जण त्यातून ज्ञान मिळवतात आणि काही जण फक्त त्याच्यावरती वेळ वाया घालवतात त्या मोबाईल इंटरनेटवरती. फरक साधनात नाही तर ते फरक वापरणाऱ्यांमध्ये आहे. समजतंय का? बघा ना, नाना सुरंग मिश्रित याचा अर्थ असा होतो की जीवन एकाच रंगाने सुंदर होत नाही, तर त्यामध्ये अनेक रंग हवे. ज्ञानाचा रंग, भक्तीचा रंग, सेवेचा रंग, प्रेमाचा रंग, शिस्तीचा रंग, धैर्याचा रंग आणि नम्रतेचा रंग. जसा एखादा चित्रकार अनेक रंग वापरून सुंदर चित्र तयार करतो ना, तसे साधक अनेक सद्गुणांनी जीवन सुंदर करत असतो. आज अनेक लोक एकाच गुणावरती भर देतात. पैसा आहे पण शांतता नाही, ज्ञान आहे पण नम्रता नाही, भक्ती आहे तर सेवा नाही. संतुलित व्यक्तिमत्वासाठी अनेक गुणांचा समन्वय आवश्यक आहे. समर्थ है ना, समर्थ यांच्याकडे फक्त समर्थ रामदासांकडे फक्त भक्ती नव्हती, त्यांच्याकडे ज्ञान होतं, वैराग्य होतं, त्यांच्याकडे संघटन शक्ती होती, लोक व्यवहाराचे ज्ञान होते, राष्ट्रचिंतन त्यांच्याकडे अखंड होते. म्हणूनच त्यांचं कार्य हे सर्वांगीण विकासात्मक होतं. साधने मिळवण्यापेक्षा त्यांचा वापर योग्य पद्धतीने शिका. विवेक ही जीवनातील सर्वात महत्वाची साधन आहे. अनेक कौशल्य आत्मसात करा, योग्य वेळी योग्य गुण वापरा आणि जीवनाला एकाच रंगात अडकवू नका. सर्वांगीण विकास करा, असं समर्थांना अभिप्रेत आहे. उत्तम कार्य करण्यासाठी साधने, कौशल्य आणि योग्य उपयोग यांचे ज्ञान आवश्यक आहे. कारण यश केवळ साधनांमुळे नव्हे तर त्याच्या विवेकपूर्ण वापर केल्याने मिळत असते. जीवनामध्ये विविध गुण, विविध कौशल्य, विवेक साधना मिळवा, पण त्याहून महत्वाचे म्हणजे योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य हेतूसाठी उपयोग करण्याची कला आत्मसात करा. बघा ना पुढची ओवी. नाना देशीचे बरू आणावे, घटी बारीक सरळ घ्यावे, नाना रंगाचे आणावे, नाना जिनसी. काय सांगितलं समर्थांनी? लेखनासाठी विविध प्रकारच्या चांगल्या लेखण्या, रंग आणि आवश्यक असणारं साहित्य गोळा करावं. प्रत्येक साधन योग्य दर्जाचे आणि उपयोगीच असावे. हे ओवी फक्त लेखनी व रंग गोळा करण्याविषयी नाही आहे. समर्थ इथे आपल्याला बहुआयामी विकास म्हणजे व्हर्साटाईल आणि गुणसंपन्नता याचं महत्व सांगतात. एकच कौशल्य पुरेसं नाही. जीवन समृद्ध करण्यासाठी अनेक गुण, अनेक कला, अनेक साधनं आत्मसात करावी लागतात. या ओवीतील बरू, रंग, जिनसी यांचा सूक्ष्म अर्थ आहे, है ना. साधकासाठी नाना जिनसी म्हणजे ज्ञान, भक्ती, वैराग्य, विवेक, सेवा, नम्रता, धैर्य, करुणा. फक्त एकच गुण पुरेसा नाही आहे, अनेक गुण पाहिजेत. फक्त ज्ञान पुरेसं नाही. एखाद्या व्यक्तीकडे खूप असं शास्त्रज्ञान आहे पण त्याच्याकडे नम्रताच नाही, विद्या विनय न शोभत आहे, तर ते ज्ञान लोकांना जवळ आणण्याऐवजी ते लोकांना दूर घेऊन जाईल ना. फक्त भक्ती पुरेशी नाही आहे, भक्ती आहे पण भक्तीला विवेक नाही आहे, तर मनुष्य अंधश्रद्धेकडे जाऊ शकतो. फक्त पैसा पुरेसा नाही, पैसा आहे पण आरोग्य, समाधान आणि नाती नाही आहेत तर जीवन अपूर्ण राहतं. घटी बारीक सरळ घ्यावे. समर्थ सांगतात की साधने किती आहेत यापेक्षा ती योग्य आहेत का हे महत्वाचं. जीवनातही तसंच आहे. खूप मित्र असण्यापेक्षा
ठराविक पण चांगले मित्र असणे महत्वाचे. खूप पुस्तकं असण्यापेक्षा योग्य महत्वाची पुस्तकं असणे गरजेचं. खूप माहिती असण्यापेक्षा योग्य ज्ञान महत्वाचं. बघा ना, नाना रंगाचे आणावे अत्यंत सुंदर असा आध्यात्मिक संकेत समर्थ आपल्याला देतात की जीवनामध्ये है ना, जीवन एकाच रंगात जगू नये, त्यामध्ये अनेक रंग असावा. भक्तीचा रंग भगवंताशी जोडतो, ज्ञानाचा रंग अज्ञान दूर करतो, सेवेचा रंग स्वार्थ कमी करतो, प्रेमाचा रंग नाती जपतो, धैर्याचा रंग संकटांशी लढायला शिकवतो. है ना, बरोबर आहे का? आधुनिक काळामध्ये काय झालंय, आजच्या जगामध्ये केवळ कौशल्य पुरेसं नाहीये. बघा ना, एखादं पॉडकास्ट चालवायचं असेल तर काय लागतं, विषयाचं ज्ञान, बोलण्याची कला, तांत्रिक कौशल्य, संपादन, लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य, या सर्वांची आवश्यकता आहे. समर्थ सांगतात की स्वतःला एकाच चौकटीत बंद करू नका. अनेक सद्गुण, अनेक कौशल्य, अनेक अनुभवांनी स्वतःला समृद्ध करीत राहा. जसे चित्रकाराकडे अनेक रंग असतात तसेच साधकाकडे अनेक गुण असावे. बघा ना, या ओवी मधून आपण काय काय शिकलो. एकाच गुणावरती कधीही अवलंबून राहू नका. सर्वांगीण विकास साधा, योग्य साधनांची निवड करा, ज्ञान, भक्ती आणि सेवा यांचा समतोल ठेवा. व्यक्तिमत्व अनेक सद्गुणांनी रंग भरत राहा व्यक्तिमत्वामध्ये. बघा ना, जसे उत्तम ग्रंथासाठी विविध प्रकारची साधने, रंग आणि लेखण्या आवश्यक असतात, तसेच उत्तम जीवनासाठी अनेक सद्गुण, कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतात. जीवन समृद्ध आणि प्रभावी बनवायचे असेल तर स्वतःला एका गुणापुरते मर्यादित ठेवूच नका. विविध सद्गुण, विविध कौशल्य, विविध अनुभवांनी स्वतःचं व्यक्तिमत्व बहुरंगी बनवा. बघा पुढची ओवी. नाना जिनसी टाक तोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, चित्र विचित्र करणी, सिसोड लोळ्या. समर्थ सांगतात की लेखन आणि ग्रंथ निर्मितीसाठी विविध साधने, रेखाटन कला, सजावटीची सामग्री तयार ठेवा. काम अधिक सुंदर, आकर्षक आणि प्रभावित करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीतच. आतापर्यंत समर्थांनी कागद, शाई, लेखणी यांची तयारी सांगितली आणि या ओवीमध्ये समर्थ सांगतात की केवळ काम पूर्ण करणे पुरेसं नाही, तर ते काम सुंदर, प्रभावी आणि आकर्षक सुद्धा असावं. उत्तम काम है ना, उत्तम कामामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. काय पाहिजे? सार पाहिजे, कंटेंट पाहिजे आणि सादरीकरण, प्रेझेंटेशन पाहिजे. फक्त ज्ञान असून चालत नाही, तर ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने मांडण्याची कला हवी. या ओवीतील रेखाटणी आणि चित्र विचित्र करणी यांचा सूक्ष्म अर्थ आहे. भगवंताने प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे गुण दिले. कोणाकडे वक्तृत्व कला आहे, कुणाकडे नेतृत्व कला आहे, कुणाकडे लेखन कला आहे, कुणाकडे संगीत कला आहे, कुणाकडे अध्यापन कला आहे, कुणाकडे व्यवस्थापनाची कला आहे. आणि हे सर्व गुण म्हणजे जीवनातील रेखाटनाची साधन आहेत. भगवंताने दिलेली कला विकसित करा आणि लोककल्याणासाठी त्याचा वापर करा. एखादा शिक्षक आहे, दोन शिक्षक आहेत, समान विषय शिकवतात. पहिला शिक्षक फक्त माहिती सांगतो आणि दुसरा शिक्षक काय करतो, तो विषय शिकवताना कथा सांगतो, उदाहरणं सांगतो आणि विद्यार्थ्यांना सहभागी करतो. मग सांगा बरं, विद्यार्थ्यांना कोण आवडेल? ज्याच्याकडे रेखाटणी आहे तोच आवडेल ना. एखादा योग शिक्षक आहे ज्याच्याकडे योगाचं पुरेसं ज्ञान आहे, पण तो समजून सांगण्याची कलाच नाहीये, तर विद्यार्थी प्रेरित होणार नाही. आणि योग शिक्षकाकडे काय असावं? ज्ञान असावं, संवाद कौशल्य असावं, प्रेरणादायी जीवनशैली असावी, संवाद असावा. हेच चित्र विचित्र करणी. बघा समर्थांनी काय सांगितलं, टाक तोडीने याचा अर्थ होतो लेखनी वेळोवेळी धारधार करावी लागते, बुद्धीला अभ्यासाची धार द्यावी लागते, साधनेला नामस्मरणाची धार द्यावी लागते आणि व्यक्तिमत्वाला आत्मपरीक्षणाची धार द्यावी लागते. जो स्वतःला सतत सुधारतो ना, तोच पुढे जातो. चित्र विचित्र करणी. समर्थ येथे सर्जनशीलतेचं महत्व सांगतात. भगवंताची सृष्टी पहा, प्रत्येक फूल वेगळं आहे, प्रत्येक पक्षी वेगळा आहे की नाही, पर्वत, समुद्र, नदी वेगळं वेगळं आहे आणि संपूर्ण सृष्टीमध्ये काय वैविध्यपूर्ण आहे. म्हणून साधकाचं जीवन ही जिवंत असावं, सर्जनशील आणि प्रेरणादायीच असावं. आज ज्ञान सहज उपलब्ध होत आहे
है ना. सहज ज्ञान उपलब्ध होतं, पण लोकांना प्रभावित करतं सादरीकरण, संवाद, अनुभव आणि व्यक्तिमत्व. म्हणून केवळ माहिती गोळा करू नका, ती प्रभावीपणे मांडण्याची कला शिका. साधने मिळवा, कौशल्य विकसित करा, स्वतःला सतत सुधारत राहा आणि तुमच्या कार्यामध्ये सौंदर्य, सर्जनशीलता व परिणामकारकता आणा. बघा ना, फक्त ज्ञान नव्हे तर ते ज्ञान मांडण्याची कला शिका. आपल्या गुणांना धार लावा, सर्जनशीलता जोपासा, काम सुंदर आणि प्रभावी बनवा. भगवंताने दिलेल्या कलांचा लोकहितासाठी उपयोग करा. जसे ग्रंथ अधिक सुंदर आणि प्रभावी करण्यासाठी अनेक साधने, रेखाटने, कला कौशल्य आवश्यक असतात ना, तसेच जीवन आणि कार्य प्रभावी करण्यासाठी सतत सुधारणा, सर्जनशीलता आणि योग्य सादरीकरण अत्यंत आवश्यक असते. स्वतःला सतत घडवत राहा, आपल्या गुणांना धार लावत राहा आणि ज्ञानाला कलात्मक व प्रभावी अभिव्यक्ती द्या. तेव्हाच तुमचे कार्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल. हिंगुळ संग्रही असावे, वळले आळते पाहून घ्यावे, सोपे भिजवून वाळवावे, संग्रही मसीचे. समर्थ सांगतात की लेखनासाठी लागणारे विविध रंग, शाई, साहित्य आधीच गोळा करून ठेवा, योग्य प्रकारे तयार करून ठेवा आणि जतन करून ठेवा. या ओवीत समर्थ केवळ शाई आणि रंग साठवण्याबद्दल बोलत नाहीत. समर्थ सांगतात की भविष्यात लागणाऱ्या गोष्टींची तयारी आधीपासूनच करून ठेवा, साठवणूक करून ठेवा. शहाणा मनुष्य फक्त वर्तमानाचा विचार करत नाही, तर तो भविष्याचा सुद्धा विचार करतो, है ना. इथे हिंगुळ, मसी आणि संग्रह या तिन्ही शब्दांचा गहन आध्यात्मिक अर्थ आहे. बघा, साधकाने काय साठवावं, संग्रह कशाचा करावा? नामस्मरण, सत्संग, सद्विचार, शास्त्रज्ञान, पुण्यकर्म, चांगले संस्कार. कारण संकटाच्या काळात हेच उपयोगी पडणार आहे. संग्रह म्हणजे नेमकं काय हो? समर्थांना पैसा, वस्तू आणि संपत्तीचा संग्रह अभिप्रेत नाहीच आहे. समर्थांना अभिप्रेत आहे सद्गुणांचा संग्रह, संयमाचा संग्रह, नम्रतेचा संग्रह, धैर्याचा संग्रह, विवेकाचा संग्रह आणि भक्तीचा संग्रह. हे गुण आयुष्यभर उपयोगी पडतात. परीक्षा आणि अभ्यास, एखादा विद्यार्थी काय करतो? वर्षभर अभ्यास करतो, तो ज्ञानाचा संग्रह करतो आणि परीक्षेच्या दिवशी अचानक ज्ञान निर्माण होत नसतं. त्याची पूर्वतयारी तिथं उपयोगी पडली. वर्षभर केलेली त्यांनी तयारी, वर्षभरच केलेल्या ज्ञानाचा संग्रह तिथं उपयोगी पडला. बरोबर आहे का? नातेसंबंधामध्ये जे लोक वर्षानुवर्ष प्रेम, विश्वास आणि आदर जमा करतात ना, संकटाच्या वेळी त्यांना अनेक लोक स्वतःहून मदतीला धावून येतात. हा देखील काय आहे? एक प्रकारचा संग्रहच आहे. सोपे भिजवून वाळवावे, हा अत्यंत सुंदर संकेत समर्थांनी दिला. फक्त गोष्टी जमा करून उपयोग नाही, तर त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे. पुस्तक वाचणे म्हणजे माहिती गोळा करणे, त्यावरती चिंतन करणे म्हणजे भिजणे आणि जीवनात उतरवणे म्हणजे वाळवणे. तेव्हाच ज्ञान टिकाऊ बनते. समर्थ सांगतात की अनेक लोक ऐकतात, काही लोक समजतात, पण फार थोडी लोक आहेत जे आत्मसात करतात, दैनंदिन जीवनामध्ये त्याला उतरवतात. सद्विचार फक्त ऐकू नका, तर त्यांना मनामध्ये मुरवा आणि जीवनामध्ये उतरवा. हाच समर्थांचा संदेश आहे. समर्थ काय करतात? समर्थ रामदास यांनी केवळ ग्रंथ वाचले नाही आहेत, तर ते अनुभव, तपश्चर्या, साधना आणि लोकव्यवहार यांचा प्रचंड संग्रह त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातूनच काय झालं, त्यांचे प्रत्येक वचन आजही प्रत्येक ओवी आपल्याला मार्गदर्शकच ठरते. काही लोकांना खूप संग्रह करायचा असतो, है ना, करतात. युट्यूबचे व्हिडिओ, पुस्तकं, कोर्स करतात, एखादा सोशल मीडियावरती पोस्ट करणे, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग काही नसतोच त्याचा. फक्त माहिती साठवू नका, तर अनुभव आणि शहाणपणा सुद्धा साठवा. बघा ना, या ओवीतून आपल्याला काय जीवनसूत्र दिसली? भविष्यासाठी तयारी करा, सद्गुणांचा संग्रह करा, ज्ञान फक्त मिळवू नका, आत्मसात करा, संकट येण्यापूर्वी स्वतःला सक्षम बनवा, रोज थोडी थोडी चांगुलपणाची गुंतवणूक करा. जसे उत्तम ग्रंथासाठी शाई, रंग आणि साहित्य आधीच तयार करून ठेवावे लागते, साठवावे लागते, तसेच उत्तम जीवनासाठी ज्ञान, सद्गुण, अनुभव आणि साधना यांचा सतत संग्रह करावा लागतो. जो मनुष्य वेळेवर सद्गुण, ज्ञान आणि साधने यांचा संग्रह करतो ना, तोच संकट समय स्थिर राहतो आणि आयुष्यभर समृद्ध होऊन राहतो.
बघा, तगटची इतिश्रया कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चिताराव्या, उंच चित्रे. समर्थ सांगतात की ग्रंथ निर्मिती आणि कलाकृती निर्माण करण्यासाठी आवश्यक साधने उत्तम प्रकारे तयार ठेवावीत आणि आपल्या कौशल्याने सुंदर उच्च दर्जाची निर्मिती करावी. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टता आणि कौशल्याची परिपूर्णता दाखवून देतात. साधने मिळाली की काम संपलेलं नाहीये. साधनं मिळाली म्हणजे काम संपलेलं नाही, तर त्या साधनामधून उत्कृष्ट निर्मिती आपल्याला करण्याची जबाबदारी मिळाली आहे. बरोबर आहे का? बघा ना, धुळीने भरलेल्या आरशामध्ये चेहरा स्पष्ट दिसत नाही. आरसा स्वच्छ केल्यावर ते प्रतिबिंब दिसतंच. तसं मन शुद्ध झाल्यानंतर आत्मज्ञान प्रकट होतेच. नाना चित्री चिताराव्या. भगवंताने प्रत्येकाला काहीतरी विशेष गुण दिलं. कोणाला वक्तृत्व, संगीत, योग, लेखन, गायन, व्यवस्थापन, अध्यापन असे अनेक विशेष गुण दिलेले आहेत आणि सर्व जीवनाचे रंग आहेत. आपण त्यांचा विकास करायचा आहे. बघा ना, एखादा योग शिक्षक आहे, पण तो फक्त आसनांपुरतं मर्यादित नाहीये. एक उत्तम योग शिक्षक रोज दैनंदिन विद्यार्थ्यांना काय करतो? प्रेरणा देतो, त्यांचं आरोग्य घडवतो, त्यांचा आत्मविश्वास वाढवतो, त्यांची जीवनशैली सुधारतो. म्हणजे तो अनेक सुंदर चित्रे घडवत आहे. घडवतोय की नाही? बरोबर आहे की नाही? बघा पुढं काय सांगितलं समर्थांनी. शेवटची ओवी आहे, नाना गोप नाना बासने, मेन कापडे सिंदूर वर्णे, पेट्या कुलूप जपणे, पुस्तका कारणे. अत्यंत महत्वाची ओवी. संपूर्ण ग्रंथ तयार झाल्यावर त्या ग्रंथाचं योग्य प्रकारे जतन कसं करावं समर्थ सांगत आहेत. त्याच्यासाठी आवरण पाहिजे, पेटी पाहिजे, कुलूप पाहिजे आणि इतर संरक्षणाची साधने वापरून तो ग्रंथ सुरक्षित ठेवावा. हा संपूर्ण समास लेखन क्रिया निरूपण आहे. पहिल्या ओवीपासून समर्थ आपल्याला सांगतायत की अक्षर सुंदर असावं, लेखन नीटनेटकं असावं, साधने चांगली असावीत, तयारी योग्य असावी, कला विकसित असावी. आणि आता शेवटच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की निर्मिती केली पण ती जपली नाही तर सर्व श्रम वाया जातात. इथे पुस्तक म्हणजे फक्त ग्रंथ नाही आहे, तर पुस्तक म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. तुम्ही आम्ही आयुष्यभर कमावलेलं ज्ञान, साधना, उपासना, सद्गुण, चरित्र आणि अनुभव यांचा हे सर्व मिळून एक अमूल्य ग्रंथ तयार होतो. समर्थ सांगतात की ते आपल्याला जपलं पाहिजे. पेट्या कुलुपे जपणे याचा अर्थ होतो की जसं मौल्यवान वस्तू कुलूप लावून आपण जपतो ना, तसं साधकाने मन, विवेक, श्रद्धा, साधना या बाह्य चोरांपेक्षा अंतर्गत जे चोर आहेत ना, ते अधिक काय असतात? धोकादायक असतात. मग त्या अंतर्गत चोर कोण आहेत? बघा ना, अहंकार आहे, लोभ आहे, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे. हे चोर वर्षानुवर्ष कमवलेलं आध्यात्मिक धन लुटू शकतात की नाही? एखाद्या योग शिक्षकाने वर्षानुवर्ष प्रतिष्ठा कमावली, पण जर अहंकार आला तर ती प्रतिष्ठा लवकरात लवकर नष्ट होऊ शकते. म्हणून मिळवण्या इतकेच जपणे महत्वाचे आहे. नातेसंबंध, विश्वास निर्माण करायला वर्ष लागली हो, कित्येक वर्ष लागली, पण विश्वास तोडायला काही मिनिटं पुरेसे ठरतात. म्हणून नाते जपणे अत्यंत आवश्यक आहे. बघा ना, एखादा व्यक्ती सलग 10 वर्ष योग, व्यायाम, उपासना, सूर्यनमस्कार करतो, त्याला उत्तम आरोग्य मिळतं, पण पुढे निष्काळजीपणा केला तर त्याचं ते आरोग्य काही टिकवून राहत नाही. ही ओवी आपल्याला या समासाचा निष्कर्ष दाखवते. समर्थ म्हणतात की प्राप्तीपेक्षा संरक्षण कठीण असतं. ज्ञान मिळवणं एक गोष्ट झाली, पण ज्ञान टिकवणं ही दुसरी गोष्ट आहे. भक्ती सुरू करणं सोपं आहे, पण भक्तीमध्ये अखंड सातत्य ठेवणे कठीण आहे. बघा ना, साधनेमध्ये अनेकांना प्रारंभी प्रचंड उत्साह असतो, पण समर्थ सांगतात की सातत्य ठेवा, जपून ठेवा, कमवलेलं गमावू नका. बरोबर आहे का? सुंदर अक्षर म्हणजे सुंदर चरित्र, सुंदर शाई म्हणजे सुंदर विचार, सुंदर लेखणी म्हणजे विवेक आणि ग्रंथ म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे की नाही? समर्थांना पुस्तकाचे रक्षण म्हणजे सद्गुणांचे रक्षण असं अभिप्रेत आहे. बघा ना, या ओवीतून आपल्याला काय जीवनसूत्र मिळालं. समर्थ सांगतात की मिळवलेल्या गोष्टी जपा, ज्ञानापेक्षा ज्ञानाचे संरक्षण जास्त महत्वाचे. साधनेमध्ये सातत्य ठेवा, अहंकार आणि दुर्लक्ष यापासून सावध राहा. चरित्र हे सर्वात मोठं धन आहे. जसे मौल्यवान ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी
त्यांचे संरक्षण करावे लागते. तसेच ज्ञान, साधना, उपासना, चरित्र, सद्गुण यांचेही सतत जतन करावे लागते. अन्यथा वर्षानुवर्षाची कमाई क्षणात नष्ट होऊ शकते. जीवनामध्ये जे काही चांगले कमावले आहे, ज्ञान, साधना, प्रतिष्ठा, नाती, सद्गुण यांचे जतन करा. कारण संरक्षणाशिवाय प्राप्ती टिकत नाही. बघा, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लेखन क्रिया निरूपणानाम समास पहिला. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.